सगळ्यांना आवडेल असं आहे आणि त्याची उत्सुकता लागलेली आहे. तर मी त्यांना आता विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करा. आज उलट आहे आणि नेहमी ते बोलतात आणि ह्या गाणं तुम्ही उत्तर आज एक बरोबर मागे पण मागे चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षी. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आजचा विषय AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता असा आहे. तर ह्या विषयावरती ठाकूर सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. नेहमी आचार्य अत्रे असं म्हणायचे की सोपं बोलणं कठीण असतं आणि कठीण बोलणं खूप सोपं असतं. आता ठाकूर सरांचं सुद्धा तसंच आहे. एकदा एका प्रेक्षकाने असं विचारलं की पाणी म्हणजे काय हे मला तुम्ही 2 प्रकारे सांगा. सर म्हणाले भैयानी दुधात घालतो ते पाणी, आपण स्नानासाठी वापरतो ते पाणी आणि आपण पितो ते पाणी. ह्या उलट 2 भाग हायड्रोजन आणि 1 भाग ऑक्सिजन एकमेकात मिसळले गेले की जो द्रव तयार होतो तो पण पाणी. तर आता हे दोन्ही पाण्याच्या दोन्ही बरोबर H2O म्हणतात त्याला, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिक्स झालेले. पण अगदी आम्हाला आता सोप्या शब्दामध्ये कुठलं कळतं की पाणी आपण जे पितो ते पाणी म्हणजे काय आपल्याला पटकन समजतं. तर तसंच हा AI म्हणजे नक्की काय असतं हे अगदी असंच सोप्या शब्दामध्ये आम्हाला आपण सांगाल काय? AI हा संक्षिप्त रूप आहे. पूर्ण शब्द आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मराठीमध्ये म्हणतात कृत्रिम बुद्धिमत्ता. माझी व्यावहारिक व्याख्या अशी आहे की जे काम मानवी मेंदूकडून करणं अपेक्षित आहे ते यंत्राकडून करून घेणं. फक्त फरक एवढा आहे की यंत्र ते अधिक तत्परतेने करेल, अधिक अचूक करेल आणि अधिक जलद करेल. हा फरक आहे. जे काम माणूस करतो त्यापेक्षा यंत्र. तर त्याला आपण म्हणतो की जसं उदाहरण सांगायचं झालं तर आपण माणसं 2 आकडे गुणाकार अगदी आरामात करतो. 354 गुणिले 477 3 आकडी देखील करतो. 4 आकडी कागदावर करू देखील. पण 20 आकडी गुणाकार कोणी करायला सांगितलं, 20 आकडे गुणिले आणखी 20 आकडे, तर आपल्याला ते कागद घेऊन सुद्धा नाही येणार. पण हेच काम जर कॅल्क्युलेटरला सांगितलं तर तो 2 ते 3 सेकंदामध्ये उत्तर देतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की कॅल्क्युलेटर हा माणसापेक्षाही हुशार आहे? अजिबात नाही. माणूस अधिक हुशार आहे, कारण माणसाने कॅल्क्युलेटर बनवला आहे म्हणून माणूस नेहमीच हुशार असणार आहे असं. पण आता ह्याच्यासाठी काही कोर्स आहे का? कोर्सची काही गरज नाही खरी यासाठी. कारण असं आहे बघा, आता हल्ली असा काळ आलाय ना की मोलकरीण आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेज करून सांगते की ताई आज मला यायला उशीर होईल, ताई आज मी येणार नाही म्हणून. आता त्या मोलकर्णींनी कुठे मोबाईल ऑपरेटिंगचा कोर्स केलेला असतो? जेवढं आवश्यक आहे तेवढं ती करते, फोन करते, व्हॉट्सअप करू शकते, काही कोर्स केलेला असत नाही. त्यामुळे तशी काही गरजही असत नाही. जसं आपण गाडी कशी बनवायची, कार आपल्याला माहिती असत नाही पण आपण कार चालवतो, त्याची गरज नाही आहे. तसं मोबाईल आपण बनवलं, मोबाईलचा हा मदरबोर्ड म्हणजे काय, मेमरी कार्ड म्हणजे काय, काय गरज नाही आपल्याला, कारण आपण युजर आहोत. मुख्य गोष्ट वी आर युजर्स, आपण वापर करते आहोत. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायची अजिबात काहीही गरज नाही. आपण लिहिल्या सगळं करत असतो. जसं LICचं म्हणतात नाही, बीमा है सबके लिए, तसं हे AI है सबके लिए. फक्त ते सोप्या शब्दात कोणी सांगत नाही. ताई जशा म्हणाल्या की कठीण करणं आणि सोपं करणं. कसं असं, शिक्षक 2 प्रकारचे असतात, एक व्यासंगिक शिक्षक आणि एक हाडाचा शिक्षक. हाडाचा शिक्षक म्हणजे कठीण विषय सोपा करून सांगतो तो हाडाचा शिक्षक, आणि सोपा विषय गुंतागुंतीचा करून शिकवतो तो व्यासंगिक शिक्षक. ही पुलंनी केलेली व्याख्या आहे. त्यामुळे व्यवस्थित सांगितलं तर कोणाला न कळण्यासारखं काही नाही. आता आपण एक कार्यक्रम करतो, कोणी विचारेल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे का? दोन्ही उत्तर आहेत त्याला. माहिती असणं आवश्यक आहे, पण माहिती नसेल तर फारसं काही बिघडत नाही कोणासाठी, तुमच्या आमच्यासाठी. कारण बहुतांशी आपण आता लोक निवृत्त झालेले आहोत, त्यामुळे फारसं काही बिघडणार नाही आपल्याला माहिती नसेल तर. पण माहिती असणं आवश्यक यासाठी की कुठेही ते उपयोगी पडू शकतं. ते पुलंनी एका पुस्तकात लिहिलेलं मला आठवतं. ते म्हणाले, पुलं म्हणतात की मी दारू पित नाही, मी सिगरेट ओढत नाही, पण दारूचे आणि सिगरेटचे दुष्परिणाम
या विषयावरचं व्याख्यान मी ऐकतो ना, माहिती असेल तर काय करायचं. तसं माहिती असेल तर खूप चांगलं होतं. आपण कुठे बाहेर गेलो 4 चौकामध्ये आपण बोलू शकतो अधिकारवाणीने. त्यावेळी आपली एकदा कॉलर ताट होते, लोकांना कसं मालूम आहे म्हणून मी नेहमी सांगतो की ह्या गोष्टी समजून घेतल्या की आपली जरा कॉलर टाईट होण्याच्या दृष्टीने आणि सहज शक्य आहे. काय होतं की आता पुलंचं उदाहरण सांगितलं की माहिती असणं काय वाईट नाही आहे, पण ह्याला वेळ किती लागेल. आता बँकेमध्ये बघा संगणक शिकायला लोकांना खूप वेळ लागला, त्यामुळे AI वगैरे पुढच्या गोष्टी खूप जलद झाल्या. तर बँकेमध्ये कसं बघा संगणक ज्यावेळी येणार असं येऊ घातले संगणक, त्यावेळी कित्येक लोकांनी VRS घेतली कारण आम्हाला ते कळणार नाही, आमचा तो प्रांत नाही. उगीच त्या बघा तरी आधी काय ते न कळण्यासारखं काय. तुम्ही ग्रॅज्युएट आहात पण या भीतीने आधीच लोकांनी VRS म्हणजे VRS ती गोल्डन हँडशेक म्हणतात तशी नव्हती. राजीनामा दिला आता म्हणजे 4 वर्ष नोकरी बाकी, मला ते जमणार नाही म्हणून. का केवळ गैरसमज की मला होणार नाही म्हणून. त्यामुळे सगळ्यांना समजण्यासारखं हे. जसं आपण मोबाईल वापरतो तसंच आता AIचं पण आपण स्वागत करायला पाहिजे, नाही का? स्वागत करायला पाहिजे याच्याशी मी थोडं सहमत नाही. याच्यासाठी स्वागत कोणाचं करतात? तो दरवाजा तर स्वागत करतात. हे AI दरवाजाच नाही, किचन पर्यंत येऊन पोहोचलाय आपल्या. त्यामुळे स्वागत तुम्ही करायचा प्रश्नच नाही. तो ऑलरेडी आलाय तुमच्या माझ्याला किचन पर्यंत आलाय, त्यामुळे स्वागत करायचा प्रश्न नाही. त्यांनी घुसखोरी केलेलीच ऑलरेडी. आणि कसं आहे की अनेक गोष्टी अशा असतात ना की आता मोबाईल डेटा आपण म्हणतो, हा मोबाईल आपण वापरतो ना, त्याच्यामध्ये मोबाईल डेटा असतो. आपण ज्यावेळी पॅक घेतो विकत तो मोबाईल डेटा, पण घरामध्ये आपल्या वायफाय असतं. फरक काय दोघांमध्ये? मोबाईल डेटावर स्लो चालतं, वायफायवरून फास्ट चालतं. एक वायफाय आपण 5-10 मोबाईलचा असं जोडू शकतो. हा दोघांमध्ये हा फरक आहे. पण पूर्वी कसं व्हायचं की मी बाहेर गेलो, बाहेरून घरात आलो की माझा मोबाईल डेटा चालू असायचा आणि वायफाय असंच काम करत नसे. मग मला माझा मोबाईल डेटा बंद करायला लागायचा, ऑफ करायला लागायचा आणि वायफाय चालू करायला लागायचं. आता काय होतं की तुम्ही आलात की आपोआपच तो घेतो. हे तुमच्या AIचंच उदाहरण आहे, फक्त सांगणारे लोक सांगत नाहीत. आता आपल्या पूर्वी बघा बाहेर गेलं की ब्राईटनेस ॲडजस्ट करायला लागायचा, आता ऑटो ब्राईटनेस ॲड होतो ना. हे सुद्धा AIचंच उदाहरण आहे. फक्त आम्ही ते इतकं ॲड इज होतं ना आमच्या लक्षातही येत नाही की अरे ब्राईटनेस आपोआप ॲडजस्ट झाला, आपोआप त्यांनी वायफाय बाहेर गेलं की पुन्हा वायफाय बंद होतो, मोबाईल डेटा चालू होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी AIच्या अंडरच येत असतात. त्यामुळे फक्त त्याला मर्यादा आहेत. आता आपण बघा अनेकांच्या घरामध्ये रोबो असतात. एवढं तव्या एवढं केर काढायचं मशीन, त्याला रोबो म्हणतात. नॉर्मली रोबो म्हटल्यावर तिथे असं गोल डोकं तसं काय नाही, साधं एक मोठा तवा. मी बघितलं माझ्या मित्राकडे, तो रोबो असतो, त्याला रोबो म्हणतात, केर काढायचा आहे. आता साधं सांगा की तो रोबो ऑन केला स्विच ना की बरोबर ह्या तिकडे जातो, इकडे जातो, इकडे जातो, इकडे असं करत 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 जातो. वाटेल तर त्याला सोफा लागला, खुर्ची लागली तर तो धक्का लागला की बाजूला करून पुन्हा जातो, उरलेला करतो. त्याला ते प्रोग्राम केलेले. पण मला सांगा हे रोबो सगळं हे झालं की तो पुन्हा आतल्या खोलीत जातो, तो काढतो. पण मला सांगा इथे तेलाचं डाग पडलं आहे, रोबोला ती अक्कल नाही, तो त्याच्यावरूनच जाणार. माणूस आम्ही काय करू, आधी तेलाचा डाग पुसू, आधी ओल्या फडक्याने, साबणाच्या फडक्याने, सुक्या फडक्याने आणि मग आपण पुसूला आधी. त्याला ती अक्कल नाही, तो तसा जाणार. मग त्याचा तो काही दुष्परिणाम होणार नाही ना, यात त्याचं तेल जाईल वगैरे. त्यामुळे ह्याला मर्यादा आहेतच. या सगळ्या AIला काय किंवा तुमच्या कॉम्प्युटरला काय, कॉम्प्युटरला मर्यादा आहेत. उदाहरण तुम्हाला सांगतो की कॉम्प्युटरला पण लॉजिक काय केलं, मी ज्यावेळी शेअर बाजारात काम करत होतो त्यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र डिमॅट अकाउंट उघडायची, अतिशय कमी उघडायची. त्यांची 30 अकाउंट्स होती आणि त्यांनी 30 अकाउंट उघडले या महिन्यामध्ये. कॉम्प्युटरला काय सांगितलं होतं की मागची किती होती ना आता किती. कॉम्प्युटरने रिपोर्ट दिला की 100% इन्क्रीज. त्यामुळे त्यांचं आम्ही स्वागत करायला पाहिजे, 100% बिझनेस वाढवता म्हणून. अरे पण 30 होती, आणखी 30 सोडून मी 100 झाली. पण HDFC बँकेने मुळात 10 लाख अकाउंट होती, त्याच्यात 2 लाख. ते महत्वाचं आहे ना, पण त्याला ती अक्कल नाही कॉम्प्युटरला. मग पुन्हा प्रोग्रामिंग वगैरे आपण बनवू, ती गोष्ट वेगळी. त्यामुळे जरा मर्यादा हे आहेतच सगळ्यांना, पण हे न कळण्यासारखं याच्यात काही नाहीये. आता हे कसं वापरायचं वगैरे आपण सगळं याच्यामध्ये बघणार आहोत. आता तपशीलवार सांगा की कसं वापरायचं AI. तुम्हाला आठवत असेल बऱ्याच वर्षापूर्वी आपण ज्यावेळी पुण्याहून कोल्हापूरवर येत होतो त्यावेळी आतासारखा मोठा रोड नव्हता, 2च लेन होत्या, एक जायची एक यायची. तर पुण्याहून कोल्हापूरला किंवा कोल्हापूरहून पुण्याला जाताना भरपूर ट्रक्स दिसत असत. त्या 10 पैकी 4 ट्रकवरती लिहिलेलं असे घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड. आता दिसत नाही, आता ती कंपनी बंद झाली. 10 पैकी 4 की 5 ट्रकवरती घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचा बोर्ड असे, मोठी कंपनी होती ती. आणि बाजूला लोगो असे GPT, घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट, GPT. आता लक्षात राहील ना, घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट लक्षात आहे, GPT लक्षात आहे. आता आपण व्हॉट्सअप सगळे वापरतो.
व्हॉट्सअपवरती आपण चॅट करतो, तोही सगळ्यांना माहिती आहे, CHAT चॅट. मग हे दोन शब्द एकत्र करा, ChatGPT. हे आता लक्षात राहिलं, त्यामुळे पुन्हा सांगायची गरज नाही. ChatGPT एकच शब्द, ChatGPT. पुढे काय करायचं सांगतो. ChatGPT आपला शब्द लक्षात राहिला. आता पुढे काय करायचं सांगतो तुम्हाला. आपण कुठचंही ॲप ज्यावेळी डाउनलोड करतो, कुठचंही ॲप डाउनलोड करतो त्यावेळी काय करतो, मोबाईलवरती प्ले स्टोअर नावाचा आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करतो आणि मग जे ॲप डाउनलोड करायचं आहे त्या ॲपचं नाव आपल्याला कोणतरी सांगितलेलं असतं मित्राने, ते आपण टाईप करतो. मग ते ॲप डाउनलोड होतं, तो सांगतो डाउनलोडिंग 10%, 30%, 100%. मग तो म्हणतो ओपन म्हणून, मग वापरायला सुरुवात करतो. म्हणजे कुठचंही ॲप डाउनलोड करताना आपण पहिलं प्ले स्टोअरवर जाऊन क्लिक करतो आणि त्या ॲपचं नाव टाईप करतो. सेम मी का सांगितलं ChatGPT, प्ले स्टोअरवर जायचं, वरती जी चौकोन दिसतो त्याच्यामध्ये टाईप करायचं ChatGPT, मध्ये स्पेस नाही, सगळं स्मॉल, ChatGPT. टाईप केलं की लगेच इन्स्टॉल म्हणून दिसतं, त्याच्यावर क्लिक करा की ते सगळं तो इन्स्टॉलिंग दाखवतो. 40%, 50%, 90%, 95%, 100%, की सांगतो इन्स्टॉल कम्प्लीट, ओपन. बस एकदा ते तुम्ही इन्स्टॉल केलं की तुमच्या मोबाईलवरती बाकीच्या ॲप जेव्हा इन्स्टॉल करता प्रत्येक ॲपचा आयकॉन येतो, तसा ह्याचा पण आयकॉन येईल, तो आपल्याला तुम्ही सुरुवात केली. ChatGPT लक्षात ठेवायचं. आता जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप जेवढी करता तेव्हा तुम्हाला ते एक चक्र फिरताना दिसतं, ते सुद्धा हेच आहे, AIचं आहे. फक्त ती कोणी दिलंय, व्हॉट्सअपवाल्याने दिलंय, त्याला मर्यादा आहेत. आता साहेब मला म्हणाले की तिथे मी मराठीत प्रश्न विचारला, तो नाही म्हणू शकतो, आय डू नॉट अंडरस्टँड मराठी. कारण ह्या सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे जी गुगल आहे आणि हा जो आहे व्हॉट्सअप पुरवणारा, त्यांनी फक्त मला इंग्लिश समजेल असंच त्याच्यामध्ये प्रोविजन केले. त्यामुळे मराठी टाईप केलं तर आय डू नॉट अंडरस्टँड एनी लँग्वेज अदर इंग्लिश वगैरे. पण हे ChatGPT केलं, तो मराठीत सुद्धा तुमच्याशी बोलतो, मराठीत बोलतो, इंग्लिशमध्ये बोलतो. काय करायचं, प्ले स्टोअरवर जायचं, ॲप डाउनलोड करत ChatGPT. आता नका करू, नंतर करा कंटिन्यू. मग सांगू का, बरं बोरी लिस्टला केला ना प्रोग्राम, कार्यक्रम संपता 6 जणींनी सांगितलं मी इन्स्टॉलेशन वापर, म्हणजे मी बोलत असताना ते करत होते. खरं एवढं सोपं आहे ते खरं. ChatGPT म्हटलं की तुम्ही म्हणा, आम्ही वापरायला पण सुरुवात केली. ChatGPT फक्त लिहून घेतं. तर बरं, हे ॲप डाउनलोड करायला आपल्याला काही पैसे वगैरे लागतात का भरायला? नाही, आपण बाकीचे ॲप जेव्हा डाउनलोड करतो वेगळं असं काहीच द्यायला लागत नाही. आपण जो डेटा पॅक असतो त्याच्यामध्ये ते सगळं येत असतं. कारण आपण आता व्हॉट्सअप वापरतो, फेसबुक वापरतो, इंटरनेट वापरतो, YouTube वापरतो, वेगळे पैसे असं काय देत नाही. आपण वायफाय घेतलेलं असेल ते एक जो पॅक घेतला 199, 399, त्याच्यामध्ये ते सगळं येत असतं. आणि मागच्या सांगितलं इथे जी व्हॉट्सअपवर करताना रिंग दिसते ना, ते सुद्धा AIच आहे, फक्त त्याला मर्यादा आहे. त्यांनी त्याच्यात बिल्ट इन केलंय, इन्स्टॉल करायला लागत नाही. कारण व्हॉट्सअपवाल्यांनी ते ऑलरेडी करूनच आपल्याला दिलंय, इथे इन्स्टॉल करायला लागतं ChatGPT. हा दोघांमधला फरक आहे. म्हणजे व्हॉट्सअप कॉल फ्री, तसंच हे फ्रीच आहे. पूर्णपणे फ्री हा शब्द वापरत नाही, कारण इंग्रजीत एक म्हण आहे, देर इज नो फ्री लंच. फुकट कोणी कोणाला देत नाही, वेगळ्या मार्गाने ते पैसे येत असतात. आता मी त्याला विचारलं की तुम्हाला ChatGPT फ्री का देतात. प्रत्येक गोष्टीचे 2 व्हर्शन्स असतात बघा. एक फ्री, तुम्ही जे गुगल मीट वापरता, झूम वापरता, फ्री व्हर्शन आहे, पेड व्हर्शन आहे. फ्रीमध्ये मर्यादा आहे, तुम्ही अर्धा तास करू शकता, 40 मिनिटं करू शकता. पेड व्हर्शन असतं, तुम्ही 2-2 तास झूमवरती मीटिंग करू शकता. तसं ह्याचं देखील आहे. आणि दुसरं कोणी कोणाला फुकट देत नाही. कोकणामध्ये 50 चौरस फूट जागेसाठी 2 भाऊ 25-25 वर्ष कोर्टामध्ये भांडत असतात. भाऊ भावासाठी 50 फूट जागा सोडत नाही. कोण काय फुकट देणार, ते फुकट असं काय नाही, वेगळ्या मार्गाने ते पैसे आपल्याला काढत असतात. आता पण कसं होतं की पूर्वी बघा कॅमेरा म्हटले होते, आता कॅमेरा जवळजवळ हद्दपारच झाले. पूर्वी ते ॲक्फाचे कॅमेरे असत, आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला फोटो काढायला मिळतात. आणि ते ॲक्फाचे कॅमेरे ज्यावेळी असत त्यावेळी तो रोल घालायचा, तो रोलमध्ये 8 फोटो यायचे किंवा 12 यायचे. 10 काढून झाले की थांबायचं, पुढचे 2 काढल्याचे, नाही तर मोकळे काढले तर आपलं नुकसान होतं म्हणून ते थांबायला लागायचं. पुन्हा 2 फोटो काढेपर्यंत मग तो रोल धुवायला द्यायचा, मग तो स्टुडिओवाला देणार वगैरे, केवढी प्रोसिजर होती. आता किती सोपं झालं आणि बिनखर्चाचं, क्विक, सोयीचं आहे. हव्या तेवढ्या अँगलनी काढू शकता, हवे तितके काढू शकता. किंवा हा जो फरक आहे ना, हळूहळू जो झाला आहे, तो सगळा AIचाच भाग आहे. सांगणारे कितीही सांगून, पण हा AIचं ॲडव्हान्स व्हर्जन आहे असं म्हटलं तर आहे, त्याच्यामध्ये चुकीचं नाही आहे. त्यामुळे कसं होतं, रोल धुवणं वगैरे ही सगळी टेक्नॉलॉजी आता मागेच पडली. त्यामुळे आठवा कंपनी बंद पडली, त्याची जागा आता ह्याने घेतलेली. आता हे मोबाईल आले, पूर्वी रस्त्यावरती आपल्याला अगदी फुटपाथवरती PCO दिसायचे. आता अजिबात दिसत नाही. आता 20 वर्षापूर्वी आपल्याला वाटलं होतं काय
PCO कधी काळी हद्दपार वाचलं वाटलं होतं. गल्लोगल्ली रस्तोरस्ती PCO चर्चगेट स्टेशनच्या बाहेर 20-22 PCO होते. आता एकही कुठे नाही आहे, कारण हे आल्यानंतर त्याची गरजच राहिली नाही ना. सफाई कामगार त्यांच्याकडे आता मोबाईल आहे. अतिशय संघटने उदाहरण सांगतो, मी बोरलीत राहतो. आपलं तो कोरा केंद्राचा सिग्नल आहे ना, तिथे भिकाऱ्यांच्या मुलांच्याकडे मोबाईल आहे. ते गाडी थांबली की भीक मागतात, गाडी सिग्नल सुरू झाला की ते जाऊन चिकचिक करत असतात. आमच्याला वाटतही नाही अरे त्याने मोबाईल भिका मागतो म्हणून. तो आम्हालाही वाटत नाही अरे मोबाईल भिका जर मागतो म्हणून. ते रेग्युलर जसं श्वास आहे ना तसं ते झालं. त्यामुळे आपल्याला त्यावेळी वाटलं होतं. पण अनेक वेळा काय होतं की लोकांना वाटतं की हे सगळं झाल्यावरती पुढे काय हा होईल. कसं असतं, चार्टर्ड अकाउंटंटमध्ये ना 2 प्रकार असतात. एक हे अकाउंट्स वगैरे सांभाळणारे आणि दुसरे शेअर बाजारामध्ये जे असतात त्यांना इक्विटी रिसर्च म्हणतात. एक वेगळं विंग आहे ते. अकाउंट्स हे वेगळं, इक्विटी रिसर्च. इक्विटी रिसर्चला पूर्वी कितीतरी डिमांड होती. म्हणजे कुठच्या कंपनीचं वर्किंग कसं आहे सगळं करायचं, रिकमेंड करायचं, ह्या कंपनीचं शेअर घे त्याचं घे. इक्विटी रिसर्चवाला खूप डिमांड होती चार्टर्ड अकाउंटंटला. माझा भाचा इक्विटी रिसर्चमध्ये होता. आता तो घरी बसलाय, कारण आता त्याची गरजच लागत नाही. तुम्ही ह्याच्यावर गेलात ना की सगळं ही कंपनी इक्विटीचं जो काम करतो ते आता तुम्हाला रेडीमेड मिळतं, विनामूल्य मिळतं. त्यामुळे त्याची ही काम कमी झालं. पण दुसरं काम त्यांचं वाढलं ना, तिकडे जाईल, तो अकाउंट्समध्ये जाईल. काय गरज आहे का की इक्विटी रिसर्चमध्ये जाईल? असं फरक हा पडणार आहे. पण असं हे सांगतं की साधारणपणे एक जॉब कमी झाला ना की 2.5 जॉब नवीन निर्माण होतात असं रिसर्च सांगतोय. एक कमी झाला. आता जसं पूर्वी बँकेमध्ये कॉम्प्युटर्स आले तर कॉम्प्युटर आले, हार्डवेअर मेंटेनन्स, त्याची दुरुस्ती आहे, स्पेअर पार्ट आहे, टेप आहे, कागद, कितीतरी नवीन नवीन निर्माण झालं. त्यामुळे कोणी असं गप्प बसता नाही. पण आता फरक किती पडला बघा. पूर्वी इन्कम टॅक्सला आपण बँकेत एवढी करतो, बँक जमा दे, व्याज जमा देते, त्यातनं TDS कापून घेते. म्हणजे बँकेच्या मागे लागून TDSचा फॉर्म घ्यायचा, तो फॉर्म चार्टर्ड अकाउंट CA ला द्यायचा किंवा आपण रिटर्न भरत असतो तो जोडायचा. आता कुठे जोडायला लागतं? आता 60ने रेडीमेड मिळतो, काहीही करायला लागत नाही. तर 60ने मध्ये दाखवलेलं असतं एक्स्ट्रा काय असेल इन्कम, तर ते अदरवाईज काय. तर माझं एक्स्ट्रा इन्कम काहीच नाही आहे. बरं कुठेतरी गेलो होतो त्यांनी दिले 5,000 रुपये, ते फक्त साहित्य CA ला तेवढं फक्त इन्कम, बाकी काहीच नाही. पण 60 तुझं काम सगळं करतोय तर पार्ट ऑफ AI आहे हे. त्यामुळे अशा प्रकारे CA हद्दपार झाले नाही, त्यांना वेगळ्या प्रकारचं त्यांचं काम जाणार. आणि मग माणूस CA कडे जाईल कसं? कारण असं आहे की हे 60ने वगैरे सगळं होतं ठीक आहे, पण काही गोष्टी अशा असतात ना. आधी माझं उदाहरण सांगतो. माझं इतर उत्पन्न काही नाही आहे. बँकेमध्ये FD वगैरे आहे, ते तिथे कॅल्क्युलेट होतात, 60ने मध्ये रिफ्लेक्ट होतात, TDS रिफ्लेक्ट होतो, तो फक्त माझा CA भरतो. पण अनेक वेळा असं होतं, माझ्या CAने सांगितलं रे तुला आता थोडीशीच टॅक्स लायबिलिटी येते, तर ती आपण घालवू शकतो. आता हे मला 60नेचं सॉफ्टवेअर सांगत नाही, CA कडे जायला लागतं. मग त्याने मला काय सांगितलं CAने, म्हणाला तू राहतोस बोरिवलीला, कामासाठी चर्चगेटला येतोस, 750 रुपये टॅक्सीचे जायचे, 750 यायचे, रोजचे 1300 झाले. तू दाखव ना, कारण इन्कम टॅक्स सांगत नाही टॅक्सवाल्याची पावती दे म्हणून. टॅक्सवाला पावती देत नाही, रिक्षाला पावती देत नाही. दाखव ना 1300 रुपये. तुला कोणी चॅलेंजच करू शकत नाही. मी जातो रोज, माझी तब्येत बरी नाही, ट्रेनचा प्रवास मला झेपत नाही. पण 1300 रुपये रोजचे दाखवले, म्हणजे 30, म्हणजे माझा खर्च दाखवला ना. म्हणजे जी काय टॅक्स व्हेरिटी होती ती माझी गेली. ह्यासाठी CAची गरज आहे. म्हणजे तो एकदम बेकार भेटणार नाही. काय काय गोष्टीसाठी त्याची गरज लागणारच असते. पण तेच म्हणजे म्हणून मला असं वाटतं की हे सगळे छक्के म्हणजे तुम्हाला कसे काय माहिती? पॉइंट आहे. कसे जंजीर चित्रपटामध्ये शेरखान प्राण त्यांच्या तोंडी एक वाक्य होतं, शेरखान की शादी नहीं हुई तो क्या, शेरखान ने 12 बहाव देखी है. तसं या सगळ्या लोकांशी माझे संपर्क येतात. त्यामुळे याच्या गोष्टी करतात. फक्त कान आणि डोळे उघडे ठेवले ना, नमस्कार, ते सगळं आपल्याला ते सगळं समजत असतं. पण कसं आहे, शिकून घ्यायची इच्छा. आता बँकेमध्ये बघा सध्या काय असतं, त्यांचा जो ATM सेंटर असतो तिथे पासबुक प्रिंटिंग मशीन असतं. आपण पासबुक सरकवतो, झालं की करतो. पूर्वी काउंटरवरती जाऊन तिथे तो बाबू बसलेला असायचं, त्याच्याकडे पासबुक द्यायला लागायचं. मग तो अकाउंट नंबर टाकून सगळं भरायचं आणि पान झालं की पलटून परत टाकायचं. पण समजा पासबुक सगळं संपलं तर नवीन पासबुक टाकायला लागायचं. तो तिथे बसलेला मनुष्य म्हणतो काय, अरे ठाकूर द्या 2 दिन के बाद आणा. मग काय झालं, तो नवा पासबुक, आता नवीन पासबुक टाकलं की त्याचं कव्हर प्रिंट करायचं असतं. ह्या पठ्याला काय माहिती, प्रिंटिंग करताना पान संपलं की उलटायचं परत. त्याला कव्हर प्रिंटिंग नवीन मोबाईल पासबुकचं प्रिंट करायचं माहिती नाही. तू सांगतो 2 दिन के बाद आणा म्हणून, कारण शिकायची इच्छा नाही. काही त्याच्यात कठीण नाही. त्या मेनूमध्ये लिहिलेलं आहे न्यू कव्हर न्यू पासबुक प्रिंटिंग वगैरे. पण कोण करतो? मी माझं रोजचं तेवढं फक्त करेन. तो हमेशा आदमी बैठता ना वो आएगा,
मग मी परत 2 दिवसात जातो, पुन्हा तो आलेला नसतो, पुन्हा ते. आता हे सहज टळण्यासारखं आहे, पण लोकांना इच्छा नसते. तसं सगळं शिकून घ्यायची इच्छा असेल ना तर काही कठीण नाही. मला तर हसायला येतं, नवीन कवर पासबुक टाकायचं काय आहे ते वाच ना गाड्या, नुसतं बदलायचं चक्कर टॉपिटर. मेनूमध्ये लिहिलं आहे न्यू पासबुक प्रिंट आहे सगळं. पण ही जर मानसिकता असेल ना तर माझ्याकडे काही होणार नाही. आणि कसं आहे हे शिकून घेणं आवश्यक आहे. आता मी जे कार्यक्रम करतो, मी तुम्हाला हे बनवून पाठवला, पोस्टर बनवून पाठवायचा असतो, पेपरात तुमच्या जाहिरात द्यायची असते, हे सगळ्या गोष्टी करायच्या ना तर मी स्वतः करतो. म्हणून मी जर सांगितलं मेरे को पोस्टर बना के देना, तू सांगेल ना अक्कल ना, मग सांगे आज आदमी आहे नाही. आपल्याला येत असेल ना तर गोष्टी डिपेंडेबिलिटी झिरो राहते. आणि काही कठीण नाही. तुम्ही कोर्स काय नाही, MS पेंटमध्ये गेलं ना, मी एकदा फक्त पोस्टर बनवून घेतला बाहेरच्या माणसाला 250 रुपये देऊन. आता पुढच्या वेळी मी काय करतो, फक्त व्हेन्यू बदलतो, तारीख बदलतो, मी झालं. बाकी सगळं तेच आहे ना. MS पेंटमध्ये होऊ शकतं. पण तेवढ्यासाठी मी ज्या झेरॉक्सवाल्याकडे गेलो ना तो भरपूर वेळ काढणार. त्यामुळे ह्या गोष्टी माहिती असणं आणि स्वतःला समजून घ्यायला काही कठीण नाही. पण माणसं उत्सुकता दाखवत नाहीत त्याच्यामध्ये, त्यामुळे आपण मागे पडत असतो. आणि आता पेपरात बातमी द्यायची. आता ह्या कार्यक्रमाची मी देत नाही. म्हणजे शेअर बाजाराची करायचं ना त्यावेळी पेपरामध्ये बातमी द्यायला लागायची. मग ती बातमी टाईप करणं, ती PDF कन्वर्ट करणं, पेपरवाल्यांचे नंबर देणं, हे सगळं मीच करत असाय. पण मेरे मालूम नाही हे म्हटलं तर आपण तिथेच अडकत असतो. त्यामुळे मी काय सांगतो हे सगळं समजून घ्या म्हणून. आता आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम करत असतो, समजून घ्यायला सगळं सोपं आहे समजायला. त्यामुळे डिपेंडेबिलिटी घेते. आता मगाशी तुम्हाला म्हटलं की ChatGPT तुम्ही केलंच. आता तुम्ही वापरायचं कसं ते सांगतो. ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती अनेक व्याख्याने मी ऐकली. त्याच्यामध्ये हे सोडून बाकी दुनियादारी सांगत राहतात. अरे वापरायचं कसं सांगा, इन्स्टॉल कसं करायचं ते सांगा. ते सोडून सगळी दुनियादारी सांगत राहतात. आता तुम्ही प्ले स्टोअरला गेलात, इन्स्टॉल केलं, इन्स्टॉल झालेलं आहे, इथे आयकॉन आले आहेत, मला वापरायचं आहे. काही नाही, मोबाईल हातात घ्या, तो आयकॉन दिसतो त्यावर क्लिक करा की तुम्हाला तो चौकोन दिसेल. त्याच्यामध्ये मराठीत किंवा इंग्लिशमध्ये टाईप करा. अगदी उदाहरण सांगायचं, विचारा मला खिचडी बनवायची आहे, हे सुद्धा मला खिचडी बनवायची आहे. तो सांगेल लगेच 1 वाटी मूग डाळ घ्या, 1 दाणा तांदूळ घ्या, सगळं सांगतो. ते तुम्हाला उत्तर मिळालं. आणि हे सगळं किती काही सेकंदामध्ये. मग तुम्ही त्याला लगेच सांगता. खाली पुन्हा तो चौकोन येतो खाली. अरे मला मूग डाळचं नाही विचारायचं होतं, मला साबुदाण्याच्या खिचडीचं विचारायचं होतं. तो पुन्हा साबुदाण्याची रेसिपी सगळं सांगेल. न चिडताय महत्वाचं. तो चिडत नाही याच्यासाठी की तुम्ही जास्त विचारत गेलात ना की तुमचं फ्री संपलं की तुम्ही पेड वर्षन देणार आहे. तो म्हणतो तुम्ही विचारत राहा आणि पेड वर्षन घ्या, नाही माझं उत्पन्न वाढवा म्हणून. पण हे सगळं तो सांगतो. आता अनेक लोकांना वाटतं हे तू कसं काय सांगायचं, सांगतो हे म्हणून सांगतो. घरी गेल्यावर करून बघा, इन्स्टॉल करा, हवा तो प्रश्न विचारा. फक्त त्याच्याही काही मर्यादा आहेत, त्या मी पुढे तुम्हाला सांगेन. आता मर्यादा काय आहेत मी त्याला विचारलं, जयश्री ठाकूर कोण आहेत. त्याने उत्तर दिलं मला माहीत नाही. जयश्री ठाकूर या नावाची व्यक्ती कुठे, तिचा संपर्क मला आढळला नाही म्हणून. हे काय झालं, मी त्याला विचारलं की जयश्री चंद्रशेखर ठाकूर आणि चंद्रशेखर ठाकूर यांचं नातं काय आहे. त्यांनी लगेच उत्तर दिलं ते दोघे नवरा बायको आहेत. काय सांगितलं त्यांनी. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, हा जो उत्तर देतो ना ती त्याची अक्कल नाही आहे. तुमच्या एक्झिस्टिंग वेबसाईटवरती हजारो लाखो वेबसाईटवरती जी जी माहिती आहे ती तो फक्त तिकडनं एकत्रित करून तुम्हाला देतो. त्यामुळे स्वतःची अक्कल त्याला काही नाही, जेवढं फीड केलेलं असेल. त्यामुळे कुठच्याही वेबसाईटवरती माझ्या बायकोच्या नावाचा उल्लेखच नाही, कारण ती काय पब्लिक फिगर नाही, इकडे नोकरी करतो, ते काय नावाला असेल तर वाटतं ह्या व्यक्तीच्या वेळेला माहिती नाही म्हणून. आता तुम्ही कोल्हापूरला जातात आणि जर तुम्हाला लॉज पाहिजे, तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरला रजत लॉज आहे, तर नॉर्मली आपण टाकतो www.hotelrajat.com. यांची नावं साधारण अशीच असतात, ते rajathotel.com. थोडाफार फरक असेल तरी तो समजून घेतो. मग तिथे आपल्याला कळतं रजत हॉटेलची टॅरिफ काय आहे, AC आहे, नॉन AC आहे, रेस्टॉरंट आहे का, सगळं मिळतं. हे आम्ही आत्तापर्यंत वापरत होतो ना, कारण मला माहिती आहे कोल्हापुरात हे लॉज आहे म्हणून. पण यायला जर मी सांगितलं मला कोल्हापूरला जायचं आहे, मला असं लॉज सांग की ज्याचं भाडं दिवसाचं 2000 ते 2500च्या रेंजमध्ये असेल, जिथे AC रूमच फक्त असतील, की जिथे फक्त व्हेज खाणं मिळेल, जिथे मला स्विमिंग पूल पाहिजे. मग तो काय करतोय आहे की ज्या काही 500-600 वेबसाईट्स आहेत ना लॉजेसच्या कोल्हापूरच्या,
ती तो शोधतो आणि तुमची जी रिक्वायरमेंट आहे ती पुरं करणारं सांगतो की अँबॅसिडरमध्ये जा, तिथे 2300 रुपये क्लिअर आहे, व्हेज आहे, स्विमिंग पूल आहे, तो सांगतो ना. मग त्यांनी काय केलं, तेवढ्या वेबसाईट त्यांनी शोधला आणि तुम्हाला पाहिजे ती माहिती दिली आणि ती काही सेकंदामध्ये, मिनिट देखील नाही, काही सेकंदामध्ये दिली. हा फरक आहे. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च मारता आणि एआयला इन्क्वायरी करता, म्हणजे तुमचा सर्च स्पेसिफिक झाला. नाहीतर तेवढ्या 25 हॉटेलच्या वेबसाईटवर तुम्हाला जायला लागलं असतं. आणि हे एकत्रित तो देतो. आता कणकवलीला जायचं म्हटलं, मी त्याला सांगितलं मला कणकवलीला जायचं आहे, तो मला मुंबई गोवा रोड दाखवतो. मला कणकवलीला जायचं आहे, मार्ग दाखव. तो मुंबई गोवा रोडचं सगळं तुमचे गुगल मॅप करताना ते सगळं तो दाखवतो. पण लगेच मी त्याला टोचतो, अरे मला व्हाया कोल्हापूर जायचं आहे म्हणून. मग तो तेच दाखवतो, सातारा, कराड, कोल्हापूर, गगनबावडा वगैरे ते दाखवतो तो. मी तुम्ही विचारा त्याच्याकडे उत्तर आहेत, कारण ही सगळी माहिती ऑलरेडी फीड केलेली आहे म्हणून. जयश्री ठाकूरची माहिती फीड केलेली नाही म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं मला माहिती नाही म्हणून. त्यामुळे त्याची अक्कल मर्यादित आहे. जेवढं त्याला फीड केलंय तेवढ्यात तो उचलून देतो, पण तो फास्ट देतो हे सोडून. बरोबर. आता मला समजा एखाद्याचा मोबाईल नंबर हवा असेल, मला अमिताभ बच्चन यांचा मोबाईल नंबर हवा आहे किंवा विराट कोहलीचा नंबर हवा आहे, तर तो एआय देऊ शकतो का? एआय पूर्वी बघा टेलिफोनचे डिरेक्टरी असत, गेली 25 वर्ष डिरेक्टरी छापणं एमटीएनएलनी बंद केली. पूर्वी टेलिफोनची डिरेक्टरी असे आपल्या घरी लँडलाईन असेल की फोकट डिरेक्टरी मिळायची किंवा पीसीओच्या बाजूला लावलेली असायची. त्या टेलिफोन डिरेक्टरीमध्ये अमिताभ बच्चन किंवा कुठच्या नटाचे नंबर असत का? नव्हते. कारण त्यांनी सांगितलेलं आम्ही पब्लिक फिगरवर लोक सारखे त्रास देते, नको करा. तसं ह्याला देखील फीड केलेलं आहे. अमिताभचा नंबर, जया बच्चन, ह्या सगळ्या लोकांचे नंबर देऊ नको म्हणून त्याला ऑलरेडी केलंय. त्यामुळे तुम्ही यायला विचारत तो देणार नाही. ठाकूरांचा देईल. याचं कारण माझा नंबर नाही, मी अमिताभ शब्द तिथं फालतू आहे म्हणून नव्हे. माझा मोबाईल नंबर ऑलरेडी अनेक ठिकाणी आहे, फेसबुकवरती आहे, युट्यूबवरती आहे, कुठे कार्यक्रम केला तिथे आहे. त्यामुळे जे ऑलरेडी पब्लिक झालेले ना ते द्यायला त्याला काही अडचण नाही, तो माझा नंबर देईल. पण अमिताभचा वगैरे असं देणार नाही. आणि कसं आहे की हे सगळं समजून घ्यायला खरं सोपं आहे. फक्त काय होतं की आपण ना काही त्याला मर्यादा आहे. जसं आपल्या लहानपणी बघा तरखड शाळेत असताना तरखडकर व्याकरण मला म्हणून पुस्तक असेल, ते एकदा छोटी पुस्तिका होती, ती एकदा अभ्यास केलं ना की इंग्रजी ग्रामर आयुष्यभर कधी आपल्याला अडचण पडत नसेल. फक्त फाडफाड आपल्याला भले बोलता येत नसे, पण जे आम्ही लिहितो जे बोलतो ते व्याकरणदृष्ट्या हल्ली आता फाडफाडमध्ये ते काय व्याकरणाचे बराच वाढलेले असतात. पण आम्ही ते तरखडकर वाचलं ना की व्याकरणाची एकदम गॅरंटी असेल. त्या तरखडकर व्याकरणवाल्यामध्ये पुलंनी एक छान टिप्पणी केली होती. पुलं म्हणतात की अख्खा तरखडकर जरी कोळून प्याला तरी देखील उद्या सर्व पितृ अमावास्येनिमित्त आमच्या घरी पितरांना पिंडदान करण्याचा विधी आहे, त्यासाठी 1 दिवसाची नैमित्तिक रजा मंजूर करावी ही विनंती. असा अर्ज लिहून साहेबाला देता येत नाही. त्यामुळे तो तळखड तेवढ्या पुरता आहे. तसं इकडे आहे की आपण सगळं जे सांगितलं ते सगळं येईलच नाही. आणि काय आहे का आपल्या देशामध्ये ना 1990 साली इंटरनेट आला. 90 साली ॲक्च्युली 78 पासून कॉम्प्युटर यायला सुरुवात झाली. 86 मध्ये ॲक्च्युली काम करायला सुरुवात झाली बँकामध्ये वगैरे. आणि 90 साली इंटरनेट आलं. आता एक जॉब कमी झाला. मी सांगितलं की जसं पूर्वी बँकवाले मोर्चे काढत असत की आपली बेकारी होईल, आमच्या नोकऱ्या जातील, काहीही झालं नाही. काही झालं नाही. नवीन नवीन जॉब निर्माण झाले. त्यामुळे मगाशी म्हटलं असं एक जॉब कमी झाला की 2.5 जॉब निर्माण होतात. ते स्टॅटिस्टिक्स आहे. स्टॅटिस्टिक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जॉब निर्माण होतात त्याच्यातनं. आता मला सांगा, आपल्याला कंटाळा आला, खाली जाऊन काहीतरी आणायचं म्हटलं, मी खाली जाऊ शकत नाही, वय झालं माझं. स्विगी, ॲमेझॉन, झोमॅटो होते 20 वर्षापूर्वी होते. आपण कल्पना तरी केली होती की असं काय होईल म्हणून. खाली जाऊन आणण्याशिवाय पर्याय शेजारी सांगितलं मला हॉटेलमधून आणून दे म्हणून, की हॉटेल जर देत असेल मग होम डिलिव्हरी, सगळी हॉटेल देत नाही होम डिलिव्हरी. आता आम्हाला कुठे माहिती होतं त्यावेळी, किंवा अशा काही गोष्टी आम्हाला व्हिज्युअलाइज करू शकत नाही, ते आपल्याला त्यावेळी कळत असं. आता जसं हे हॉटेलमध्ये मागवायचं सोडा, तुम्ही काही जर केलं, तुमच्या मुलीला पाठवायचे सासरी, भले दोघं मुंबईत राहत आहे, तर तुम्ही त्या स्विगीला किंवा ब्लिंकिटला सांगू शकता ह्या पत्त्यावर माझ्या मुलीकडनं कलेक्ट कर आणि मला आणून दे ना. आहे ना, म्हणजे आम्ही कुठे व्हिज्युअलाइज केलं होतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यामुळे नवीन नवीन जॉब कसे निर्माण होतात ते असे निर्माण होतात की पूर्वी आता किती बघत जात सारखे ते कुठेही नजर मला 1 मिनिट असं जात नाही ते झोमॅटोला दिसत नाही, स्विगीवाला दिसत नाही म्हणून. ते नवीन नवीन जॉब निर्माण झाले. आता एवढ्या बिल्डिंग सगळ्या बनत आहेत, गव्हर्नमेंट, इलेक्ट्रिशियन, किती लोकांचे रोजगार निर्माण झाले. त्यामुळे असं काय होत नाही, नियतीने ते केलेलं असतं सगळं. आता मगाशी म्हटलं असं की इन्कम टॅक्सचा रिटर्न 16 हे भरतो, तर माझा मी भरू शकतो ना. हा फायदाही आहे त्याचा, पण काम कमी झालं असं काही नाही. आता रक्त तपासणी,
रक्त तपासणी पूर्वी आता हल्ली सगळ्या सिनियर सिटीजनकडे मुलांनी ब्लड प्रेशर तपास करायचं मशीन दिलं असतं. जायला लागतं का पुढे फस करत असतं. घरच्या घरी करू शकतो ना. तसं रक्त तपासणीसाठी तिकडे लॅबोरेटरीमध्ये जायचं, तर रक्त काढणार, मग संध्याकाळी यायला सांगणार. आता असं यंत्र निघालं आहे की निघेल आणखी ॲडव्हान्स व्हर्जन की नुसतं तुम्ही त्याच्यावर बोट ठेवलं ना की तुमचा ब्लड ग्रुप शुगर किती ते तुम्हाला दाखवेल ना त्याच्यावरती. त्यामुळे हे सगळं होणार आम्ही स्वीकारायला तयारच पाहिजे. फक्त मला बोट ठेवता येईल की नाही असं मनात येऊन काही उपयोग नाही. त्यामुळे ह्या सगळं होणार आहे आणि ते याचे फायदे जे आहेत ना तर हेच आहे. त्यामुळे रक्त काढायला नको, पुढचं काही करायला नको. तर ही खूप मोठी उत्क्रांती आहे. उत्क्रांती योग्य शब्द. म्हणजे जसं पूर्वी माकड होता त्याचा माणूस झाला तशी ही एवढी आता उत्क्रांती होती. शिक्षिका बोलते आधी माकड होतं त्याचा माणूस झाला. मला नेहमी प्रश्न पडतो तुम्हाला सांगतो, जर माकडाचा माणूस झाला ना अजून माकडापेक्षा काय आहे, सगळ्या माकडाचा माणूस झाला पाहिजे होतं ना. ह्या प्रश्नाचं मला कोणी उत्तर दिलेलं नाही अजूनपर्यंत. सगळी माकडं कमी झाली असं म्हणतात. असं तर काय म्हणजे ते काय काय प्रश्न असे असतात ना की त्याला उत्तरं नसतं. म्हणून सुरेश भट एका ठिकाणी लिहून गेले, एक साधा प्रश्न माझा लाख त्याची उत्तरे, हे खरे का ते खरे का ते खरे का ते खरे. असे अनेक प्रश्न आहेत. म्हणून मला वाटतं काही असे काही प्रश्न आहेत ना ते घेऊनच मी वरती जाईल बहुतेक, त्याला काही उत्तर असू नये. पण गमतीचा भाग सोडून देऊ. तुम्ही उत्क्रांती म्हणता ना ते खरं आहे. आपल्याला आठवतं 60 वर्षापूर्वी रेडिओ हा वॉल रेडिओ असे आणि त्याला मोठी एरियल लागायची आणि ते हिरवा दिवा असे. तो जवळ आला रेडिओ साधारणपणे अर्धा पाऊण मिनिटांनी लागायचा. ते हिरवा दिवा जवळ आला की रेडिओ मजा वाटायची बघायला. आता ते कुठे नंतर ट्रान्झिस्टर आले, त्यामुळे रेडिओ फक्त घरीच ऐकायला मिळायचा. ट्रान्झिस्टर आल्यानंतर आपण बाहेर जाऊन फिरायला घेऊन जाऊ शकत होतो. त्याला एरियल नको वगैरे काय नको. ही उत्क्रांतीच आहे. त्यानंतर पॉकेट रेडिओ आले. ट्रेनमध्ये बसून आम्ही क्रिकेटची कॉमेंट्री ऐकत होतो. ही उत्क्रांतीचाच आहे. आता तर ह्याच्यामध्ये आता कुठे पॉकेट रेडिओ दिसतच नाही, कुठे गरज नाही, ह्याच्यामध्येच रेडिओ त्याला. त्यावेळी तुम्ही उत्क्रांती म्हटलं तर एका अर्थाने सगळं खरं आहे उत्क्रांतीची. आता मगाशी तुम्हाला म्हटलं की जयश्री ठाकूर ही चंद्रशेखर ठाकूरांची कोण आहे. त्यांनी काय सांगितलं, मी सकाळ दैनिकातर्फे कार्यक्रम केला होता नाशिकला शेअर बाजाराचा कालिदास कला मंदिरामध्ये सन 2007 साली. त्या कार्यक्रमाला माझी बायको आली होती. आता त्याला कसं कळलं, आता सकाळचं ई पेपर आहे, लॉजिकली सांगतो सकाळचा ई पेपर आहे, त्यामध्ये त्यांनी बातमी दिली होती की आज कालिदास कला मंदिरमध्ये चंद्रशेखर ठाकूर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. सकाळ प्रायोजक होते, बँक ऑफ इंडिया प्रायोजक होते. या कार्यक्रमाला चंद्रशेखर ठाकूर यांच्या पत्नी जयश्री ठाकूर या देखील हजर होत्या. हे बातमी टाकले ना त्यांनी मराठीत इंग्लिशमध्ये करून त्याने दिलं. ते कुठेतरी त्याला तो संदर्भ मिळाला म्हणून. ते नसतं तर त्यांनी तेच उत्तर अजूनपर्यंत दाखवलं. म्हणून जयश्री ठाकूर स्वतंत्र ओळखत नाही, पण चंद्रशेखर ठाकूरची कोण हा सगळा संदर्भ तिथे मिळाला. त्यामुळे पण प्रत्येक वेळी काय होतं ते त्याला मर्यादा आहेत. मी तो धागा पकडला आणि त्याला विचारलं, जयश्री चंद्रशेखर ठाकूर हिच्या वडिलांचं नाव काय. त्याने उत्तर दिलं, तिच्या वडिलांचं नाव अरुण नांदगावकर. हे खोटं आहे. तिच्या वडिलांचं नाव आहे सदाशिव रायकर. अरुण नांदगावकर कुठून आला. म्हणजे तात्पर्य की त्यांनी दिलेल्या माहितीला काही मर्यादा आहे. 100% विश्वसनीय नाही, धरून चालत नाही, आपण धरून चालणार नाही. फक्त काय होतं की कॉलेजमध्ये आधी तर पुढचे मी काय म्हटलं, आपण रिटायर्ड लोक आहोत, फारसं काही बिघडत नाही. पण हे ऐकतं पांडित्य ऐकल्यावर तुम्हाला कळलं आम्ही आरामामध्ये. आता मला सांगा, घरी बसून कंटाळा येतोय म्हणून तुम्ही त्या चॅट जीपीटीवर जाऊन त्याला सांगायला मी घरी एकटा आहे म्हणून. खरोखर करून बघा, मी घरी एकटा आहे. तो लगेच येतो, मी काय करू शकतो तुमच्यासाठी, मला गप्पा मारायच्या आहेत. तो विचारतो कुठच्या विषयावर गप्पा मारायच्या आहेत. मी सांगतो मला नाटकावर गप्पा मारायच्या आहेत. कुठची नाटकं तुम्हाला आवडतात, संगीत नाटकं प्रवण. मी सांगतो मला सामाजिक नाटकं आवडतात. तुमचा आवडता नाटक कोणता. मी सांगतो काशीनाथ घाणेकर. मग तो काशीनाथ घाणेकरांच्या नाटकाची कुठच्या नाटकाचा संवाद तुम्हाला ऐकायचं. सगळं तो विचारतो. आता मला सांगा ह्याच्यामध्ये वेळ किती छान जातो आपला, म्हणजे नाही खाली उतरून जातो. साहित्याने ठराविक मर्यादेपर्यंत पैसे पण काय नाही. ते अनेक लोक आमच्या संघामध्ये सुद्धा म्हणतात, अरे छान आहे की अनेक लोक येऊ शकत नाही साप्ताहिक मिटिंगला, तब्येत घर बसल्या सगळं करू शकतात. त्यामुळे सगळे ते तो जो अरुण नांदगावकर नाव सांगितलं ना ते काय खरं आहे असं नाही. त्यांनी कुठून तरी त्याला मिळाली असेल, त्यांनी ती इंटरप्रेट चुकीच्या पद्धतीने केली होती. म्हणून AIला मर्यादा आहे. तर जसं मी ज्यावेळी दौऱ्यावर जायचं ना, अनोळ बीडला गेलो, मी कधी बीडला गेलेलो नाही. मग जाताना कोणाला रस्ता विचारला सांगतो सेकंड राईट मारून. अनेक वेळा लोकांच्या लेफ्ट राईटमध्ये एवढा गोंधळ करतात, त्याला म्हणायचं असतं इकडे पण म्हणतो राईटमध्ये म्हणून मी काय करतो दुसऱ्या माणसाला विचारतो, कारण सेफ साईड म्हणून. तसं हे आहे, एका उत्तरावरती अवलंबून राहून उपयोग नाही, त्याला काही छोटी मर्यादा आहेत म्हणून. पण एक कॉलेजमध्ये कसं असतं
की आताची मुलं आहेत ना त्यांचं वेगळं हे सगळं ते शिकतात. पण मी ज्यावेळी व्याख्यानं द्यायला जायचा त्यावेळी कॉलेजमध्ये शेअर बाजारवरती, त्यावेळी प्रिन्सिपल किंवा त्या विषयाचे हेड सांगत, आमच्या मुलांना चेक बँकेत भरायचा झाला तर पेइंग स्लिप भरता येत नाही. BA BComच्या BA का BCom. आता मला सांगा काय त्या पेइंग स्लिपवरती असतं? तुमचं ब्रँचचं नाव, तारीख, तुमचं नाव, अकाउंट नंबर, चेक भरतं तर चेकचा नंबर कुठच्या बँकेचा आहे, रक्कम अक्षरात, रक्कम आकड्यात आणि खाली सही करायची. हे सुद्धा मुलांना भरता येत नाही, ही वस्तुस्थिती. त्यामुळे आता ह्या गोष्टी फटाफट शिकतात. पण अजूनही आता परिस्थिती वेगळी. आता स्लिप भरायलाच लागत नाही, मागे अकाउंट नंबर लिहिला वगैरे ते टाकलं की यंत्र करतं, ती गोष्ट वेगळी. पण हे सगळं आता आपण ज्यावेळी मध्ये G20 झालं ना त्यावेळी ते सगळे परदेशी पाहुणे आले होते, सगळ्या देशांचे प्रमुख. त्यांना आमच्या मोदीजींनी सगळं दाखवलं. तो पेरू देशाचा पंतप्रधान म्हणतो तो चाट पडला की चहावाल्याकडे गेलं, 5 रुपये चहाचं कटिंग जीपेनी केलं. म्हणतो आमच्या देशात ते काहीच नाही म्हणून. म्हणजे आपल्याकडे ही टेक्नॉलॉजी खूप. आज बघा ना की 5 रुपयाचा चहावाला तो जीपे कर, त्यासाठी तर बँक अकाउंट लागतं, त्याला तर यंत्रणा माहिती झाली. 5 रुपये म्हणून हल्ली 10 रुपयाची नोट मिळत नाही, 20ची नोट मिळत नाही. कारण जो उठतो तो जीपे करतो, रिक्षाला जीपे. नोटा येणार कुठून? बँका म्हणतात की आमच्याकडे भरतच नाहीत म्हणून. पण ही टेक्नॉलॉजी रुजली ना आमच्याकडे, सगळे वापरतात. आता कोणी म्हणत नाही की आमको नाही जमेगा वगैरे, सगळे आता करतात. कारण वापरायला लागलं ना की आणि केलं की कळतं. नुसतं तत्वसंहिता लक्षात हाताने केलं ना की ते आपल्याला चटकन कळत असतं. आता जे बँकामध्ये 70 साली मोर्चे निघत असत, संगणक नको संगणक नको, त्यावेळी बँकामध्ये खाती किती असत? माझे भाऊ वगैरे नोकरीला लागले ना, पोस्टामध्ये सेव्हिंग अकाउंट उघडत, बँकेमध्ये जायला घाबरायचे लोक. कारण राष्ट्रीयकरण व्हायच्या आधी बँक एवढा चकाचक असत ना, भीती वाटत माझी चपलीचा डाग पडेल की काय तिथे लादीवरती. लोक जायला घाबरत असत बँकेमध्ये. आज ज्या प्रमाणामध्ये बँकेची खाती आहेत, हाताने लेजर वगैरे करून किती सहस्र फ्रॉड झाले असते, खूप झालं असतं काम. त्यामुळे ती गरज आहे काळाची. त्यावेळी ते ठीक होतं, लोक म्हणत संगणक नको. आता संगणकाशिवाय पर्याय नाही आणि ते सगळ्यांच्या आपल्या अनुभवानी पडले. पण मगाशी तुम्हाला म्हटलं की का 100% विश्वसनीय नाहीये, सहज कुतूहल. आता मगाशी ताईने विचारतो तुम्ही कुठे शिकलात? अनेक वेळा आपण करूनच शिकत असतो. मी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी त्याला विचारतो चंद्रशेखर ठाकूर यांच्याबद्दल माहिती सांगा. तर त्यांनी मला सांगितलं देर आर सो मेनी चंद्रशेखर ठाकूर. कोणता चंद्रशेखर पाहिजे? मी त्याला सांगितलं की CDSL मध्ये हेड इंडस्ट्रियल एज्युकेशन या पदावर काम करत होता, त्या चंद्रशेखर ठाकूरची माहिती सांगा. त्यांनी भराभर सगळी माहिती सांगितली. त्यांनी लेक्चर दिली, मणिपूरला दिलं, इकडे दिलं, तिकडे दिलं. ही हॅज प्लेड अ व्हायटल रोल इन एज्युकेटिंग पीपल वगैरे सगळं सांगितलं. टीव्हीवर कार्यक्रम केले, रेडिओवर केले, सगळं तरी सांगितलं. एवढंच सगळं आणखी आगाऊपणाकडून सांगितलं. सध्या ते गीत तृप्ती या तृप्ती सरदेसाईंच्या कार्यक्रमामध्ये निवेदन करतात. त्याचं कारण तुमच्या कार्यक्रम मी फेसबुकवर टाकतो, त्याच्यात लिहिलेलं असतं आज वडाळंबीला कार्यक्रम झाला तो ती माहिती तो गोळा करतो ना. म्हणजे तो स्मार्ट आहे, प्रश्नच नाही. पण त्याच्या पुढचा मी त्याला प्रश्न विचारतो. हे सगळे कार्यक्रम मी न विचारतो तरी माहिती दिली गीत तृप्तीमध्ये करतो. मी सावध असतो की सायबरचा कार्यक्रम करतो, तो सांगतो सायबरचे कार्यक्रम करतात पोलीस बरोबर, त्याचं कार्य प्रशंसनीय, ते आपल्या पद्धतीचं जोडतो, तो कार्य प्रशंसनीय वगैरे, ती गोष्ट वेगळी. पण त्याच्यापुढे मी त्याला विचारलं, मी न विचारता त्याने खाली माहिती दिली. सगळं माझं त्याने दिलं, काय काय कार्य केलंय, खूप त्याने चांगलं कार्य केलंय लोकांना शिक्षण माहिती द्यायसाठी. दुर्दैवाने, नीट आहे का, खाली त्यांनी लिहिलं दुर्दैवाने मार्च 2021 मध्ये कोरोना काळामध्ये त्यांचं निधन झालं. मला सांगा, ज्याला माहिती नसेल त्याने माझ्या बायकोला फोन करून तर सांत्वन करायला जायचं काय विषय. आणि हा जवळजवळ 15 दिवस मी वेगवेगळ्या फोनवरून, वेगवेगळ्या मित्रांच्या फोनवरून त्याला विचारत होतो. हेच सांगत होता की त्यांचं मार्च 2021 मध्ये निधन झालं. मग मी त्याला कळवलं की बाबा रे, बरं मला लोक काय सांगतात नाही चंद्रशेखर खूप असतात ना. अरे खूप नाही, मी त्याला स्पेसिफिकली सांगतो चंद्रशेखर ठाकूर CDSL हेड इंडस्ट्रियल एज्युकेशन. तो पुन्हा सांगतो मार्च 2021 मध्ये त्यांचं निधन झालं म्हणून. मग मी त्याला कळवलं की मीच तो चंद्रशेखर ठाकूर आहे. हां, मी अजूनही कार्यक्रम करतोय गीतवृत्ती वगैरे. हे कळल्यावरती त्यांनी ताबडतोब तो डेटा हटवला. हे महत्वाचं आहे. आता नाही तो सांगत, आता मी मुद्दा बायकोचा विचार कर चंद्रशेखर ठाकूरांचं निधन कधी झालं, तुम्ही आमच्याकडे असं काही बातमी नाही. म्हणजे किती आपण विश्वास ठेवायचा त्याचं उदाहरण म्हणून सांगतो की 100% रिलायबल नाही, आणखी 4 ठिकाणी विचारणं आवश्यक आहे म्हणून. असं मध्यंतरी काय झालं, मी एका माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. तिचा छोटा नातू, तिने माझ्या पुढे चहा आणून ठेवला आणि असं छान टोस्ट चौकोनी तो आणून ठेवला.
पण त्या नातवाला असं वाटलं की तो मोबाईलसारखा आकार आहे त्याचा, त्यांनी तो टोस्ट घेतला आणि आपल्या अशा कानाला लावला. म्हणजे मी म्हटलं अगं पूर्वी मुलं, लहान मुलं चप्पल तोंडात घालायची आणि आता पण यांनी हा कानाला लावलाय. खायची वस्तू आहे पण कानाला लावून तो बघतोय की हे त्यातनं काय ऐकायला येतं का. म्हणजे इथपर्यंत हे झालेलं आहे. मला खूप नवल वाटलं म्हणून बघायला. म्हटलं पुढच्या पिढीला ह्याचा काही अडचण येणार नाही, ती बरोबर शिकणार आहे. जसं आपल्या हल्ली 3 वर्षाची मुलं आपली मोबाईलवरून फोटो काढ, माझी नात आली होती ती फोटो काढून खेळण्याचं आणि तसं वेडावाकडे नाही, बरोबर असं धरून अँगल आपोआप जन्मजात त्यांना ती हुशारी झाली आहे. त्यामुळे त्यांना भले उद्या बटाटे वडा करता येणार नसेल पण हे सगळं त्यांना त्यामुळे. आणि हा फरक एवढा पडला. मला 60 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, 58 वर्षापूर्वीची. 1967 साली मी नोकरीला लागलो बँक ऑफ इंडियामध्ये आणि माझं त्यावेळी स्वप्न होतं की मला टेप रेकॉर्डर घ्यायचं. त्यावेळी कॅसेट्स असतात तो काहीतरी छोटा तो असा असेल, त्याची 1700 रुपये किंमत असेल. मला पगार त्यावेळी लागलो त्यावेळी 267 रुपये. आणि पैसे साठवून टेप रेकॉर्डर घ्यायचं ठरवला. भावाला सांगितलं, मोठ्या भावाने साफ नकार दिला. म्हणाला काय करायचं ते अजिबात घेऊ नको. पण मला ती इच्छा होती. मग मी त्यांनी नाही, त्याचा नकार होता. भले माझ्या पैशाने घेणार होतो पण मी शेवटी घेतला तो. त्यावेळी कौतुक होतं. 58 वर्षापूर्वी टेप रेकॉर्डर आपल्याकडे आहे. मग ऑफिसमध्ये कधी घेऊन गेलो पण टेप रेकॉर्डर आपल्याला गाणं म्हणून आपल्याला ऐकायचं येतं. मी कोकणात घेऊन गेलो, देवगडला माझं गाव, देवगडलाही घेऊन गेलो मी टेप रेकॉर्डर. आमची मुलगी बसली होती. त्यावेळी कोणाला टेप रेकॉर्डर बघितलेला सुद्धा नसेल तर मी घेतला. किती लोक आमच्या चाळीमध्ये शेखरनी टेप रेकॉर्डर आणलं. कौतुकाचं त्या गोष्टीचं. मी गावाला घेऊन गेलो आणि मुलगी बोलत बसली होती. मी ते रेकॉर्डचं बटन दाबून ठेवलं. तिला काय माहिती नाही काय. आणि 1-5 मिनिटं बोलली, ते सगळं रेकॉर्ड झालं. मग मी परत रिप्ले करून ते प्ले करायचं. तर तिचा आवाज तिला ऐकायला मिळाल्यावर ती इतकी घाबरली. अक्षरशः ओटीवर आम्ही बसलो होतो, अंगणातून धावत लांब आमच्या बाग आहे तिथपर्यंत धावत गेली, भूत 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 म्हणून. ही बघितलेली गोष्ट 58 वर्षापूर्वी. त्यावेळी माहितीच नव्हतं असं काय म्हणून. आणि ती बातमी एवढी पसरली. संध्याकाळी माझ्या घरी कोकणात जवळ 70-80 लोक विविध ठिकाणून आले. कारण बातम्या पसरायला वेळ लागत नाही. काय तो शेखर काहीतरी घेऊन गेलो मुंबईत सून. म्हणजे काय घेऊन आलं ते बघायसाठी 70-80 लोक आली. एवढी त्यावेळी होती. आता कोणाला कितीतरी सुशिक्षित माणसं झाली. त्यामुळे तसं हा AIचं आहे. आता कोणाला कौतुक वाटत नाही. ते लोक म्हणतात, आमच्या गावचे तर ते मुलकणी सह म्हणतात, तर काय तर लावताना म्हणजे ह्याच्या बॉडीवरती त्याचा चेहरा लावायचा तर त्यातला काहीतरी करतात. असं काहीतरी होतं एवढं माहिती. कसं करतात माहिती नाही, असं होतं हे त्यांना माहिती. त्यामुळे हा जो फरक पडणार आहे. त्यामुळे आपल्याला माहिती असलं म्हणजे आपण मग सांगितलं तसं आपण एन्जॉय करू शकतो. पण पुढची पिढी आपोआप सगळं करणार आहे. फक्त कसं आपण तयार राहणं आवश्यक आहे या बदलांसाठी. जसं ओगले ग्लासवर सगळ्यांना माहिती आहे, त्यांची जाहिरात असे, मुंगी सुद्धा ओगले बरणीमध्ये शिरकाव करू शकत नाही. खरं होतं ते. ओगले ग्लास मिरजेला फॅक्टरी होती आणि ओगले ग्लासच्या सगळ्या दुधाच्या बाटल्या महाराष्ट्र सरकार घेत असे का. आर्य आणि वरळी दूध योजनेचं दूध अर्ध्या लिटरच्या बाटलीतनं यायचं. मग वरती ते निळगूच आणि पांढरगूच. त्यामुळे निळगूच काढायचं म्हणजे वहिनी उठायच्या आणि त्याला काय तिकडे ते काम टाकायचं असे होतं. पण ते सगळं उत्पादन ओगले ग्लासचं महाराष्ट्र सरकार विकत घेत होतं. त्यामुळे त्यांना चिंता नव्हती, मार्केटिंगची गरजच नाही. हा प्रोडक्शन महाराष्ट्र. पण ज्या दिवशी महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला की ह्याच्यापुढे दूध प्लॅस्टिकच्या पिशवीतनंच आम्ही देणार, त्या क्षणी त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. त्यांनी तयारी केली नव्हती पुढे काय ते. शेवटी रिझल्ट ती कंपनी बंद पडली. त्यामुळे हे सगळं झाल्यावर काय होणार आहे म्हणून हे लोक आता विचार करतात वेगळ्या ठिकाणी वेगळ्या ब्रँचमध्ये जाऊ आणि काहीतरी करू. त्यामुळे तयार राहणे अतिशय आवश्यक आहे. आता गुगलवरती समजा सर्च मारला आणि समोसे कसे बनवायचे असं विचारलं तर त्याचा ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजे AI. बरोबर आहे ना. सोपी साधी व्याख्या. तुम्ही इथे बसा, मी तिकडे बसा. खरं ते हे सगळी ना ॲडव्हान्स व्हर्जन्स आहेत. तो मगाशी म्हटलं की 1 लॉजचं तुम्ही सर्च करत होता, आता त्याला सांगितलं तो 25 लॉज 50 लॉज सर्च करून सांगतो. ॲडव्हान्स व्हर्जन आहे. त्यामुळे ह्याच्यात नवीन काही नाही आहे. ह्याचा बेस जो आहे त्याचा मूळ तो कॉम्प्युटरवर सगळं एकदम झालेलं आहे AIचं आहे. त्यामुळे कसं होतं की आता ह्याचा प्रत्यक्षात परिणाम कसा होईल बघा. परीक्षा सुरू आहे. आता हल्ली मोबाईल न्यायला देत नाही. पूर्वी कॅल्क्युलेटर तरी कुठे न्यायला देतच होतो आपण, हाताने करायचं. आता कॅल्क्युलेटर अधिकृतपणे परवानगी ना परीक्षेला. मोबाईल अजून नाही आहे पण समजा मोबाईलला परवानगी असती आणि मराठीचा पेपर आहे त्यात प्रश्न लिहिला आहे 20 खांडेकर यांची पहिली कादंबरी कोणती. मग ते चॅटवर टाकला तो सांगेल ना ते काय असेल ते. त्यामुळे ते कामही कमी झालं, उत्तरही मिळालं. पण कॉपी एक प्रकारची कॉपीच आहे ती.
त्यामुळे ते आता निघू देत नाही. पण यावर जर माहिती उपलब्ध आहे ना, मग शिक्षकाची गरज काय असं कोणी म्हणेल तर तसं नाही, शिक्षकाची गरज आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, माझा एक मित्र आहे, त्याला MCOMला 59.98% मार्क मिळाले. 59.98, 60ला पॉईंट कमी फक्त. अनेक ठिकाणी कसं असतं, तुम्ही अर्ज करता नोकरीसाठी, त्याची एक रिक्वायरमेंट लिहिली असते, मिनिमम फर्स्ट क्लास, एनी डिग्री विथ फर्स्ट क्लास. आता 60%ला फर्स्ट क्लास हा 59.98 आहे. त्यामुळे त्याला तो अर्जच करू शकत नव्हता, की अर्ज केला तर तो फेटाळला जायचा, कारण निकष पुरा करत नाही म्हणून. आता पॉईंट टू मार्कासाठी त्याची काय विद्वत्ता कमी होत होती काय? पण माणूस हा विचार करेल, अरे पॉईंट त्यावेळी नसेल आठवलं काय तसे, पण म्हणून त्याची बुद्धी कमी होत नाही, पण यंत्र ते विचार करत नाही. हा फरक आहे. म्हणून माणूस का लागतो? शिक्षक आपले जे अनुभव असतात ना, ते आपले अनुभव सांगत असतो. त्यामुळे पुढच्या स्टेज मागचा शाण आहे जे असतं ते शिक्षक अनुभव सांगत असतो. याला तेवढ्या मर्यादा असतात. आणि शेवटी कसं असतं की हे जे निकष लावतात ना, आमच्याकडे CDSमध्ये अनिल साठे नावाचा एक माणूस होता. तो 12वी पास होता. या कंपन्यांचे जे RT असतात ना, हिंदुस्तान वगैरे मोठ्या कंपन्या, त्यांच्या RT म्हणून रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट, तिथे तो काम करायचा. अतिशय त्याला कामाचा अनुभव, स्वभाव चांगला, सगळ्यांची रेपुट त्याचा चांगला होता. पण तो 12वी होता. तो आमच्या CDSमध्ये त्याला घेतला आमच्या MDनी. म्हणाले मला त्याची 12वी किंवा BA MA काही कर्तव्य नाही, त्याचं जे काम आहे त्याच्यामुळे तो परफेक्ट आहे सगळं. त्याला घेतलं. आज तो म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट झाला. हे यंत्र करतं नसतं, यंत्र त्याला तिथे रिजेक्ट केलं असतं, बिकॉज यू आर नॉट ग्रॅज्युएट. त्यामुळे हा तो फरक आहे ना माणूस, आणि तो हा फरक राहणारच आहे, तो नक्की राहणार आहे. पहिली चाळ भले तो लावत असेल. आणि सगळ्यांच्या नोकऱ्या जाणार वगैरे भीती आहे ना, त्यात काही नाही. मग असे सांगितलं असं एक झालं की तिकडे अडीच निर्माण झालेली असतात. आता आमच्या गावाला ना ते चिरेबंदी घरं, आता त्या विटांमध्ये पुढे चिरेबंदी घरं, अजूनही चिरेबंदी घरं 80-80 वर्ष काही होत नाहीत त्याला. मी बघितले ते चिरे काढायचं काम जो माणूस करत असे ना, कातळ जे खडकाळ कातळ असेल तिथे जाऊन त्या पिकावाने चिरा काढायचा, म्हणजे तो काय 1.5 फूट बाय 1 फूट. किती कष्टाचं काम आहे ते. बाजूने ते पिकावाने खणत खणत खालपर्यंत जायचं चारी बाजूनी, आणि पुन्हा बॉटमला त्याला तेव्हा तो चिरा वर यायचं. आणि हे करत असताना चिरा फुटला ना तर त्याचे पैसे मालक देणार नाही. आता ज्यावेळी यंत्र आलं त्यावेळी तो मनुष्य एका दिवसामध्ये साधारणपणे 2.5 चिरे काढायचा. म्हणजे 2 पूर्ण काढले, चौथ्याचं फक्त हे केलं तर काढायचं आहे म्हणून आम्ही 2.5 म्हणतो. 2.5 चिरे काढायचं. आज यंत्र एका तासामध्ये 200 चिरे काढतं. आता त्याला कोण देणार आहे मला सांगा? पण म्हणून तो काही उपाशी मेला नाही, तो बिल्डिंगच्या कामावरती गेला, गवंडी काम करेल तो. त्यामुळे कोणी त्याच्यावर असं डायरेक्ट फरक नाही पडला. प्रोफेशनमध्ये फक्त बदल होईल. प्रोफेशनमध्ये ती माणसं दुसऱ्या कामामध्ये आपल्याला गुंतवून ठेवू शकतो. आणि कसं होतं, आता हे उद्धव ठाकरे वगैरे बघा, हेलिकॉप्टरमधनं फोटो काढले. मी त्याच्यावर हेलिकॉप्टर आलं, दुरुस्ती आली, कॅमेरा आला. आता जर ड्रोन फोटो काढतोय ना, मग तिथे माणूसही नको, हेलिकॉप्टर दुरुस्ती नको. म्हणजे हा फरक हा होणारच आहे. आपल्या प्रोफेशनमध्ये फरक होणार आहे, टाईप ऑफ वर्किंगमध्ये फरक होणार आहे. त्याचं मेंटेनन्स, ड्रोनला मेंटेनन्स तर लागेलच ना, ड्रोनला स्पेअर पार्ट पण लागतील ना. त्यामुळे कामाचं स्वरूप बदललं, माणसांचं काम वेगळं झालं. पण आपण त्यासाठी तयार असेल ना तर काही कोणी उपाशी मरत नाही. मध्यंतरी मी असं वाचलं होतं की टूथब्रश जेवढे विकले जातात त्याच्यापेक्षा जास्त मोबाईल विकले जातात हल्ली. आपल्या देशाची लोकसंख्या काय ते 140 कोटी आहे ना, आणि देशात मोबाईल किती आहेत? 115 कोटी. 115 कोटी मोबाईल्स आहेत. मग तसं त्या म्हणतात की टूथब्रश त्यापेक्षा मोबाईल जास्त विकलं. मग एक आहे, माणूस विचार करेल की मी डेंटिस्ट व्हायचं काय मध्ये, तो विचार करेल ना, जर ही वस्तुस्थिती आहे ना, मग मी डेंटिस्ट होणार नाही, मध्ये माझं करिअर करेल. त्यावेळी पुढच्या पिढी वगैरे ह्यात आई येतं भाषण ऐकायला माझ्याविषयी दसपट त्याला माहिती आहे. ते आले म्हणून मी नाही म्हटलं नाही. या पुढच्या पिढीला काय होतं की त्यांना कोणी भाषणात बोलावणार नाही, माझं नाव आहे म्हणून बोलवतात. पण त्यांना माहिती असेल माझ्यासारखं मनुष्य गप्पा मारता मारता त्याच्याकडे 4 गोष्टी काढून घेतो आणि त्या पुढच्या भाषणात मध्ये वापरत असतो. ही वस्तुस्थिती आहे ती. पण कसं आहे की एक काम झालं, त्यामुळे आता ना एका नोकरीला एका ठिकाणी चिकटायचं, तिथून निवृत्त व्हायचं, हा आता विषय गेला. इव्हन बँकेमध्ये सुद्धा विविध कामं माहिती नसतील, तुम्ही नुसतं ते डेबिट क्रेडिट करून आता तो झालं, ते यंत्रच करतं. पण त्याबरोबर प्रिंटिंग करायचं, प्रिंटरला कागद लावायचं, हे सगळी माहिती असणं आवश्यक आहे. रिबल बदलणं व मेरा काम नाही म्हणून ते दिवस आता गेले. तेवढी जी आपली तयारी असेल ना तर काही कोणाला अडचण होणार नाही आहे. आणि याचं तंत्राचं फलित काय तुम्हाला सांगतो, त्याचा वेबसाईट ना, आता मला म्हणजे वेबसाईट बनवायची आहे.
तर जो वेबसाईट बनवणारा असतो त्याला मी काय सांगतो, मला माझी वेबसाईट बनवायची आहे, तुम्हाला इथे काय नाव द्यायचं, मी सांगेन chandrasekharthakur.com. मग तो तपासतो की chandrasekharthakur.com नावाची ऑलरेडी कोणती तरी वेबसाईट आहे, मग माझी तो देणार नाही. मग तो सांगणार एक R जास्त घाल, एक T जास्त, काहीतरी बदल कर म्हणून. मग हे सगळं करायसाठी लायसन्स घ्यायला लागतं सरकारकडनं, वेबसाईट बनवायला फी भरायला लागते. आज तुम्ही यायला सांगितलं माझी वेबसाईट बनवून दे, तो सगळं करतो. मी पुन्हा प्रश्न विचारला की जर हे सगळं करतो, माझं लायसन्स घ्यायचं त्यासाठी सरकारकडनं, तिथे फी भरायची, ते कोण करणार? तो यायला सांगितल्यावरती डायरेक्ट ते जे डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचं त्यांच्या वेबसाईटवरती तो मला डायव्हर्ट करतो आणि तिथे फक्त मी माझ्या कार्ड नंबर वगैरे टाकला की जी काही रजिस्ट्रेशनची फी 258 रुपये ती माझ्या खात्यातनं वजा होणार. म्हणजे एवढ्या थराला जाऊन तो सगळं करत असतो. त्यामुळे वेबसाईट डिझायनर हा जो जॉब आहे ना तो आता गेला ना, पण ते दुसऱ्या जॉबमध्ये जाते, तिकडे काय वाढवून ठेवलंय, जॉब वेगळ्या प्रकारचे आहेत. तर दुसरी गोष्ट हे सगळे बदल आहेत ना. आता पूर्वी 5 दिवसाची टेस्ट मॅच होती, आपण 1 डे केलीच नाही, 2020 ॲक्सेप्ट केली ना. ते बदल आपण स्वीकारणार. फक्त काय काय तो करू शकतो, मगाशी म्हटलं होतं तुम्ही त्याला काही हे करा तो उत्तर देणार आहे. आता ताई आई काय त्या कविता पण करतात, त्याची कविता केली, त्या कवितेला चाल वगैरे लावायची, तर त्यात सांगते कुठची ती कविता त्यांनी पाण्यावरती छान कविता केली होती. मला वाटतं ती कविता तुम्ही आधी म्हणून दो का आणि मग पुढचं सांगा त्यांनी काय केलं ते. हां, तर मध्यंतरी काय झालं, ठाकूर सरांनी मला त्यांचा एक अनुभव सांगितला. ते दौऱ्याला गेले त्यावेळेला पाण्याची जिकडे तिकडे कमतरता खेड्यापाड्यामध्ये, लहान लहान मुलं पाणी घेऊन जातात शाळा बुडवून, तर ते त्यांनी सगळं असं बघितलं आणि मला त्याचं वर्णन सांगितलं की अशा प्रकारे मी बघितलं, मला पण खूप वाईट वाटलं. तर ते सगळं मी ऐकलं आणि मला असं वाटलं की ह्याच्यावरती आपण काहीतरी एखादं काव्य करू शकतो. तर मी त्याच्यावरती एक कविता केली. ती कविता मी नंतर एका स्पर्धेला पाठवली. त्या कवितेला मला रोख रक्कम म्हणून बक्षीसही मिळालं, इतकी ती म्हणजे आवडली परीक्षकांना. तर मी त्याला, मला असं मनामध्ये आलं की आता AIचं आपण इतकं सगळं ऐकलंय, तर आपण ही कविता जर AIला पाठवली तर ते काय याच्यावरती कशी चाल लावा म्हणून कसं सांगतील आपल्याला. ते आपण असं करून बघूया एक प्रयत्न आणि आपल्याला अनुभव पण येईल. तर मग मी काय केलं, आधी मी आता तुम्हाला मी जशी कविता केली ती वाचून दाखवते आणि त्याच्यानंतर मग मी AIला विचारलेल्या प्रश्न आणि त्याच्याबद्दल सांगते. तर ह्या कवितेला मी पाणी पाणी असं नाव दिलेलं. काम होते व्याख्यानाचे दूर खेड्यात दुपारी, रवी किरणांचा दाह भारी उष्णता विखारी, डेरेदार वृक्षाखाली क्षणभर विसावलं, थोडा शीतल गारवा मनोमनी सुखावलं, 2 शाळकरी मुली हंडा कमरे धरून, छोटी कळशी डोईला पाणी नेतसी भरून, चिमुकले 2 हात किती त्यांनी थकायचे, वण वण जलासाठी दूरवर चालायचे, दुःख कणव वेदना आली नयनी दाटून, कित्येकांचे जाते असे बालपण करपुन, संभाषणातून कळे रोज असेच न्यायाचे, पाणी तर रोज हवे मग काय करायचे, रोज स्नानासाठी किती घेतो बादल्या भरून, आता पुरेसे घेईन पूर्ण विचार करून, सारे शहरी आपण पाणी जपून वापरू, खेड्यातील बांधवांचे कष्टप्रद जीर्ण स्मरून, खेड्यातील बांधवांचे कष्टप्रद जीर्ण. तर अशा प्रकारे मी ती कविता लिहिली होती आणि मग मी ती AIला पाठवली की ही कविता माझी आहे आणि ह्याला मी कशा प्रकारची चाल लावू. आता त्यांनी काही गाऊन मला पाठवलं नाही, पण त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही ह्या कवितेसाठी तुम्ही दादरा ताल वापरा आणि राग पिलू किंवा दुर्गा याचा वापर करा आणि भाव तुमचे अगदी त्याच्यामध्ये सौम्य आणि असे थोडेसे करुण असे येऊ देत. तर मी म्हटलं ठीक आहे. मग मी त्याला थोडी दुर्गा पिलू ह्या रागाचे काही त्याच्यातली म्हणजे थोडीशी चाल लावायचा प्रयत्न केला त्याला आणि मग ती कविता अशी झाली. येते ना. डेरेदार वृक्षाखाली क्षणभर विसावलो. कारण त्यांनी मला सांगितलं की विसावलो म्हणताना तिथे थोडासा
विराम आला पाहिजे, पॉज घेतला पाहिजे. हे असं लिहून आलं थोडा विराम सगळं लिहून आलं. हा असं डेरेदार वृक्षाखाली क्षणभर विसावलो, थोडा शीतल गारवा मनोमनी सुखावलो. आणि मग त्यांनी टीप दिली की इथे सूर तुमचा हलका ठेवा, मृदू ठेवा. आणि कशा विसावतो सुखावतो हे शब्द जरा ताणून म्हणजे विसावलो सुखावलो असं म्हणा, भाव व्यक्त करा. आणि बॅकग्राऊंडमध्ये पण तुम्ही बासरी गिटार वाजवू शकता. तर मला काही तेवढं काही करायचं नव्हतंच, मला अनुभव घ्यायचा होता की कसं काय सांगतात. आणि मग त्यामुळे काय होईल, तुम्ही गिटार वगैरे वापरलं तर गूढ आणि नर्मता येईल तुमच्या गाण्याला. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं पुढचा आता अंतरा सांगा मला. मग मी पुढचा अंतरा त्यांना सांगितलं. आणि मग त्यांनी सांगितलं की थोडंसं त्याच्यामध्ये तुम्ही पुढच्या ओळी ज्या मला पाठवल्या आहेत त्याच्यासाठी मी तुम्हाला चाल सुचवतो, कारण त्या मुलींचा आणि कष्टाचा उल्लेख याच्यामध्ये आला आहे. तर हा अतिशय भावस्पर्शी असं तुम्ही लिहिलाय अंतरा, तर तो आपण असं घेऊया. शाळ करी दोन मुली हंडा कमरे धरून, छोटी कळशी डोईला पाणी नेतसी भरून. म्हणजे तुम्ही ते तुमच्या ह्याच्यामध्ये थोडंसं कारुण्य आणा, पिलू राग थोडासा करून आणि तरी पण मधुर असतो, त्याची चालही चांगली असते. तर असं तुम्ही करा. आणि त्याच्यानंतर मग पुढचं पण मला सारखं विचारत गेलं, तर पुढचं पाठवा पुढचं पाठवा. सगळं मोबाईलवर तेच प्रिंट केलंय. तर तेच मी प्रिंट केले मोबाईलवरचं. तर त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही हंडा कमरे धरून त्याच्यात तसा भाव आणलात, मग ते त्या पद्धतीने का. आणि पाणी नेतसी भरून त्याच्यामध्ये पण थोडंसं नजाकत वापरा स्वरांची, आणि तसं तुम्ही मांडलं तर ते छान होईल. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ते चिमुकले दोन हात, मग त्याची पण तुम्ही थोडंसं भावनिक आणि सामाजिक वास्तव सांगणारा असा हा अंतर आहे, तर तो तुम्ही असं म्हणा. मग तो पहिला तो झाला. त्याच्यानंतर चिमुकले दोन हात किती त्यानी थकायचे, वर्ण वर्ण जलासाठी दूरवर चालायासे. मग ते दूर शब्दाला तुम्ही थोडंसं दूर शब्द असा दीर्घ घ्या, म्हणजे दूर असं घ्या. तर अशा तऱ्हेने त्यांनी मला चाल सांगितली. आणि त्याला दादरा हा ताल वापरा. आणि असं तुम्हाला भूपाली पण राग वापरता येईल. आणि अशा तऱ्हेने तुम्ही ही कविता सादर करा. थकायचे म्हणताना तिथे थोडा सूर खाली घ्या आणि थकवा आपल्या ह्याच्यामध्ये असं बघा. आणि चाल काही ठिकाणी संथ ठेवा, म्हणजे आता दूरवर चालायचे तिथे संथपणा ठेवला तर म्हणजे ते ऐकणाऱ्याला पण छान वाटेल आणि तुम्हाला ते गातानाही चांगलं वाटेल. तर अशा तऱ्हेने त्यांनी मला असं खूप म्हणजे असं सांगितलं की असं तुम्ही करा. आणि सगळे अंतऱ्यांचं मला त्यांनी असं सांगितलं की मी स्वररचना तुम्हाला सुचवल्यात त्याप्रमाणे तुम्ही करा, गाण्याच्या मधला क्लायमॅक्स तुम्ही सगळा असा घ्या. तर अशा प्रकारचं सुंदर त्यांनी मला मार्गदर्शन केलं. आणि मी म्हटलं की आपल्याकडे पण आता इथे सुद्धा कोणी कोणी लिहिणारे असतील किंवा कविता करणारे असतील तर ते अशा प्रकारे करू शकतात की फक्त काय आहे त्याच्यामधलं थोडंसं ते जे सांगतात त्याचं जरासं ज्ञान असेल आपल्याला तर उत्तम, नाही तर मग कोणाला तरी विचारायचं की बाबा त्यांनी मला हा राग सांगितला आहे, मग याची कशी काही चाल येईल, असं आपण करू शकतो. तर हा फायदा माझा झाला आणि मला खूप बरं वाटलं. म्हणजे हे काहीतरी आपल्याला ह्याच्यातनं शिकता आलं. तर ह्याच्यामधनं असं आणखीन पण आहे, बऱ्याच जणांनी म्युझिक वगैरे पण असं सांगतात की याला कुठलं म्युझिक वापरायचं काय, तर त्याच्यासाठी तो वेगळा ॲप आहे अशी मला माहिती कळली की तो वेगळा पेड ॲप असतो. हे नुसतंच सांगतात की तुम्ही असं करा तसं करा, पण त्याचा खूप फायदा झाला आणि अगदी खूप समाधान झालं त्याचं. फक्त काय हे मी जर विचारलं ना तर त्याने जे सांगितलं ते मला ते गाऊन नाही दाखवत. तर ते सांगतो ना काही पिलू दादरा नगर हवेली वगैरे सांग, मला त्यांचं काही ज्ञान नाही त्यावेळेला मला नाही त्याचं त्याप्रमाणे. जे गायक आहे त्यांना माहिती आहे शास्त्र, त्यामुळे त्यांना ते समजतं. तो गाऊन दाखवत नाही, ते नोटेशन वगैरे सांगतात, त्यामुळे त्यांनी चाल पाहिजे. सरगम ते नाही पेड ॲप आहे तो माझ्या एका ओळखीच्या त्यांनी करून घेतलंय. पेड ॲप घेतला तर त्यांना पुष्कळ हल्ली असंच चाललंय.
हल्ली बरेच जण वापरतात. पण हा एक म्हणजे उपयोग नाही, आपण पण करू. GPT शिवाय काही दुसरा साईट आहे का AI चा? सध्या हेच आहे पॉवरफुल, ChatGPT. आणि ह्याचं द्यायला व्हॉट्सअपचं म्हटलं ते, पण ते पॉवरफुल नाही, ते मराठी नाही करत, त्याच्याकडे माहिती पण जास्त नाही आहे. ते मेटाच आहे ते. हा ChatGPT खूप त्याच्याकडे माहिती आहे सगळं. ChatGPT चं लेवलचं दुसरं कुठलं नाहीये. मी तर तेच बहुतेक लोक तेच वापरले. फक्त याला म्हणजे आमच्याकडे ज्येष्ठ सगळ्यात कार्यक्रम केला होता. AIचं पण एक AIचं ऍप आहे, तेच त्यांनी सांगितलं त्याच्याविषयी ChatGPT सगळ्यात पॉवरफुल आहे ते. हा जो AI डेटा कुठून कलेक्ट करतो एक नंबर, दुसरं AIचं सॉफ्टवेअर कोणी बनवलं? गुगल. आता आमचे ज्येष्ठ सगळ्यात कार्यक्रम केला होता. एकाने विचारलं की हा कुठची उत्तरं देतो. तर माझ्या काही मैत्रिणी आहेत, माझ्या बायकोने प्रश्न विचारला याच्याकडे, असं नाही देणार तू, तर तुझ्या मैत्रिणी कोण काही मर्यादा, म्हणजे माहिती असल्याच्या तुझी माहिती कुठे आहे, तुझ्या कोण मैत्रिणी तू वेबसाईटवर कुठे टाकले का, आता गोष्ट इथं तो उचलून देईल. आणि जरी असेल तरी तो देणार नाही, कारण त्याला असं फीड केलेलं आहे की सेन्सिटिव्ह गोष्टी जसं फोन नंबर कोणता द्यायचा नाही किंवा इतर काही संरक्षणविषयक माहिती द्यायची नाही, त्याला काही फीड केलेलं आहे. त्यामुळे सेन्सिटिव्ह माहिती तो देईल असं अजिबात नाहीये. आजारांवर औषधं देणार नाही. आजारांवर औषध बघायला पाहिजे. मी ते सर्च मारलं नाही की आपलं टायफॉइड, कदाचित टायफॉइडवर काय तो सांगेल सुद्धा ना, ते घेऊन चुकीचं काय त्याच्यावरती किती रिलाय तुम्ही करणार, त्याला लिमिटेशन्स असतात. असं व्हॉट्सअपवरती पण येतं ना सगळ्यांना, युट्यूब वरती येतं. तशी बाकी इन्फॉर्मेशन आपण ही आपल्याला फास्ट मिळते. हो, ही एकदम फास्ट म्हणजे हे इतकं सेकंदामध्ये सगळं पटापट मिळतं. पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट्स काय आपण निगेटिव्ह पाहिले. पॉझिटिव्ह म्हणजे आता ट्रॅफिकचा कोणी फास्ट जात असेल तर कॅमेरा लावलेला असतो, तो बघतो याचा स्पीड 100 लिमिटर 120 गेला, लगेच चलन येतं. आता एआयने असा कॅमेरा डेव्हलप केलाय की तो 360 मध्ये फिरतो. त्यामुळे त्याच वेळी तो कोणी 120 सीट असेल तो कॅच करतो, इकडनं कोणी रॉंग साईडने घुसला तोच कॅच करतो. हा पॉझिटिव्ह फायदा आहे. परफेक्ट काम होतं सर, परफेक्ट काम होतं याच्यावरती. पण म्हणून हल्ली काय शेळा सव्वाशेर असतो. आता हे कॅमेरा पकडतो म्हटल्यावरती त्या दिवशी एका माणसाने काय केलं, लिंबू मिरची त्या नंबर प्लेट वरती लावून ठेवली. लिंबू मिरची दरम्यान 2 अक्षर ते 2 आकडे झाकले गेले ना, आता त्याला तो तरी काय करणार. त्यामुळे माझे वडील नेहमी सांगत की कुलूप हे चोरांसाठी नाही, कुलूप हे सामान्य माणसासाठी आहे. मी जातोय कोणता तरी फ्लॅट दिसला ना, कुलूप नाही उघड्या, झटकन जाऊन 2 वस्तू टाकेन घरात. चोर कुलूप तोडणारच आहे, मी नाही कुलूप तोडणार. त्यामुळे चोरासाठी कुलूप नाही, कुलूप सामान्य माणसासाठी आहे. आणि मी एक फाजीलपणाचा प्रश्न विचारला. मी पोहे करायला घेतले आहेत, फोडणी केरोसिनची देऊ की कोकोनट ऑइल? मी विचारलं जरा, फोडणी केरोसिनची देऊ का नारळाची देऊ? त्यांनी सांगितलं केरोसिनची फोडणी तुम्ही देऊ नका, इट इज नॉट अ इटेबल आयटम म्हणतात. तुम्ही टाकून बघा. सोजवळ उत्तर आहे. हा प्रश्न जर तुम्ही दुसऱ्या कोणाला विचारला असता तुम्हाला काय मुलगी दाखवायच्या कारण काय ना बोले बोलण्याची फोडणी विचारत असत देखील पुढे. मी तात्पर्य काय की काही गोष्टी ते त्याला माहिती इटेबल आहेत म्हणून, पण पुन्हा त्यांनी लिहिलं की हे तुम्ही केलं तर इट मे कॉज डिझास्टरस म्हणून, हे पण त्यांनी लिहिलं. तुम्ही दगड आणि काय ते पण विचारलं होतं ना, मिक्स केलं तर काय? हा, मी विचारलं की शेंगदाण्याच्या पोटामध्ये दगड मिक्स केलं तर काय होईल, तर त्याने लिहिलं की दगड ह्या गोष्टीला काही केमिकलची संज्ञा नाहीये म्हणून. जसं कॉपरला आहे तशी काही संज्ञा नाहीये, त्यामुळे इट मे नॉट बी हार्मफुल बट नॉट ॲट ऑल ॲडवायजेबल. पण हे सगळं कुठे ना कुठे त्यांना फीड केलेलं असतं. त्यामुळे आता अनेक वेळा काय होतं, लोक विचारतात हे कितपत सुरक्षित आहे वगैरे. तसं ना, सुरक्षित काही या देशात नाही, जगात नाही आहे. साधी गोष्ट आहे, आपण हॅक होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना करतो. माझी वेबसाईट हॅक होऊ नये म्हणून. इंडियन रेल्वेची वेबसाईट आहे ना, ती जबरदस्त पॉवरफुल वेबसाईट आहे. कारण बुकिंग ओपन झालं, मी सीट बुक केली, मला 1 नंबर मिळाला, लगेच तुम्ही याला तुम्हाला 2 मिळत नाही, 48 मिळतो, कारण तो बॅलन्स करून. इतकं पॉवरफुल सॉफ्टवेअर ज्यांनी बनवलंय, TCSने बनवलंय. त्या इंडियन रेल्वेची वेबसाईट कोणीतरी 6 तास हॅक करून रेल्वेच्या नाकात दम आणला होता.
आता जे तात्पर्य की जेवढं साईट बनवणारे जेवढे आहेत ना तेवढे हॅकर तेवढे बोलतोय. हॅकर हा फालतू नाही, मालेगाव भिवंडीचा माणूस नाही, तो अतिशय इंटेलिजंट असतो. फक्त त्याची बुद्धी जी आहे ना सांधीपणीची असते की तो चांगल्या कामासाठी न वापरता सैद्धांतिक कामासाठी वापरतो, त्यावेळी रेल्वेची साईट हॅक होते. त्यामुळे काहीही हे नाहीये. आणि त्याला उपाय म्हणजे काय, बॅकअप घेऊन ठेवलेला असतो तो करतो. आणि शिवाय सॉफ्टवेअर पण असे असतात. पण मुख्य म्हणजे बॅकअप सारखा मी सीडीएसला होतो 10-10 मिनिटांनी बॅकअप व्हायचा. तेव्हा असं काय झालं तर वस का होईल, गेल्या 10 मिनिटाचा डेटा परत फीड करायला लागला. त्यामुळे 100% सुरक्षित असं काही या जगामध्ये नाहीये की प्रत्येक ठिकाणी. कारण कसं असतं की आपण म्हणतो की पोलीस, एक उदाहरण होतं की पोलीस नेहमी काय सांगतात, रस्त्याने चालताना उजव्या बाजूने चाला, म्हणजे समोरून बाईकवाला आला तुमचं मगज सुद्धा खेचायला गेलं तर तुम्हाला कळतं, तुम्ही असेच चाललात मागून जाऊ तर कळणार पण नाही, त्यामुळे उजव्या बाजूने चाला. शक्य असेल तिथे फुटपाथवरून चाला. आणि त्यातही करून समजा त्याने खेचून तो पळाला तर त्याचं वर्णन लगेच 100 नंबरला कळला. म्हणजे काय की त्यांनी पिवळ्या रंगाची बनियन घातली आहे, तो टक्कल होतं, वागत होतं, सगळं शक्य तेवढी माहिती कळलं 100. आता तो क्षणार्धात कळून जातो, म्हणजे निदान बनियन तरी कळते पिवळी लाल काय ती. म्हणजे काय होतं 100 नंबरला कळलं की 100 नंबर लगेच कंट्रोलला सगळीकडे कळवतात आणि कुठे झालं ते कळवा. म्हणजे माटुंग्याला झालं आणि तो बोरीच्या दिशेने गेला म्हटल्यावरती माहीमला मेसेज जातो. मग माहीमला कोणी हवालदार असला तो बघत राहतो तुझा पिवळ्यावाला कोण, भले पिवळ्याला 4 असते, 4 अडकवून ठेवील ना, दोन्ही पण चौकशी करेल. आता हे पोलिसांनी चांगलं केलं, पण हे चोरांनाही कळत असतं. चोर काय करायला लागले नंतर, पिवळी छळ काढून टाकायची, आतमध्ये लाल घातलेली असायची. पिवळीच्या डोळ्या देखत गेला तरी त्याला कळत नाही की पिवळी नाही, हा लालवाला आहे म्हणून. त्यामुळे हे होतच राहणार, ह्याला काहीही पर्याय नाही. आपण जास्त जास्त सावधगिरी बाळगायची वेळ. पण आपला पर्सनल डेटा पण ChatGPT किंवा ह्याच्यावरती असा टाकू नये. पण कसं होतं की टाकू नये म्हणतं ना, जसं आपण म्हणतो की अनोळखी कॉल उचलू नये, हे सरसकट विधान बरोबर नाही. अनोळखी फोन तुम्हाला सेव्ह केला नाही, उचलू नये. आता ताईने मला नंबर दिला त्या RSS वाला, त्याने मला फोन केला, मला वाटतं त्याचा नंबर सेव्ह नाही आणि मी जर उचलला नाही तर. त्यामुळे सगळ्या ठिकाणी हा ग्लोबल रूल तो नाहीये. माझ्यासारख्या माणसाला परवडणारच नाही की अननोन नंबर उचलायचा नाही, मला उचलायलाच लागेल. पण मी काय करेन, भले अननोन नंबर उचलेन, पण त्याने मला विचारलं तुम्हाला काय का नंबर बोलव, मी नाही देणार ना, तेवढी मी हे करणारच आहे. आणि अनेक वेळा काय होतं की केवळ कोणता अननोन फोन आला म्हणून तुम्हाला कोणी काय करू शकत नाही. हे जे व्हॉट्सअपवर वगैरे येतं ना ते चुकीचं असतं, सगळं मिसगायडिंग असतं. कारण काय आहे की त्यांनी मला काय तर परवा एक कार्यक्रम बाई म्हणाला, तुम्ही नेहमी सांगता ना OTP कोणाला शेअर करू नका म्हणून. मी नाही शेअर केला, कोणी मला त्याची हे केलं, मी शेअर केलं नाही, तुमचं मला लक्षात होतं. मग तुम्हाला सारखं म्हणतो नाही म्हणलं मग बँक से बात करते, आपको विश्वास नाही तो मेरे को मत शेअर करो, खाली पडके बताओ. अरे पडके बताओ आणि शेअर करो, मी म्हणजे शेअर नाही केला, वाचून दाखवलं. आता मला सांग एवढं थराला तर अज्ञान असेल ना, तर हे व्हॉट्सअपला येत नाही. व्हॉट्सअपला काहीतरी असं येतं की गुरगावला एका माणसाचं ATM चोरीला गेलं आणि त्या माणसाने 1,80,000 ATM मधून काढून घेतले. हा ही बातमी एकदा माधव गडकरी त्यांनी एकदा सांगितलं होतं, भाषण मी ऐकलं होतं. ते म्हणतात पत्रकार आणि बातमीदार याच्यात फरक आहे. ही बातमीदारांनी बातमी दिली की कोणाचं तरी ATM मधून त्याने 1,80,000 काढून दिले. पत्रकार असेल तुम्ही बातमी छापणार नाही. याचं कारण एवढी अक्कल पाहिजे, ATMच्या यंत्राचे एवढे खात्यात ना 1,80,000 कसे येतील मला सांगा. 1,80,000 येतील त्या खात्यात ना, 25,000च्या वर येत नाही. दुसरी गोष्ट, बँकेने व्हॅल्युएशन लावलेलं असतं. एक मनुष्य एका दिवशी एका कोणानं 20,000च्या वर काढू शकत नाही. मग कसे 1,80,000 पत्रकार हा विचार करेल, बातमीदार काढणार नाही. त्यामुळे व्हॉट्सअपवर जे येतं ना सगळं ते असंच येतं, मला एक मिस कॉल आला आणि माझ्या खात्यात पैसे गेले. गलत आहे. त्याच्या आधी तुला 4 वेळा कॉल आलेले असतात, कोणीतरी काहीतरी विचारलेलं असतं, तू उत्तरं दिलेली असतात. आणि हे व्हॉट्सअपवर आलं, मिस कॉल आला आणि की लगेच ती बातमी पसरत असते. म्हणून नेहमी सांगतो, ज्यावेळी मेसेजवर लिहिलेलं असतं फॉरवर्डेड मेनी टाइम्स, त्या 99% मेसेज बकवास असतात. फॉरवर्डेड मेनी टाइम्स. दुसरी गोष्ट किती सेफ असतं, मोबाईलचं पासवर्ड प्रोटेक्शन सेफ आहे. कारण ते तरी सांगतात की जर तुमचा विसरला तर आम्ही काढू शकत नाही म्हणून कंपनी सांगते. त्यामुळे कसं होतं, माझं कार्ड चोरीला गेलं ना, आता हे सगळ्या ह्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. आपलं ते कार्ड असतं ना, त्या कार्डावरती मागे CVV कोड असतो. समजा माझं कार्ड चोरांनी चोरलं आणि तो खरेदी करायला गेला तर कार्ड तर चाहतात आहे, मग तो कार्ड नंबर एक्सपायरी डेट सगळं करेल आणि CVV कोड पण तो टाकेल, कारण कार्डच त्याच्या हातात आहे.
पण केवळ तो हे सगळं करतो दुकानात जाऊन, म्हणजे लगेच माझ्या खात्यात तर पैसे डेबिट होत नाहीत. मला बँकेकडनं मेसेज देतो ना की बाबा ह्या स्टोअरमधनं 40,000 डिमांड आले. तो OTP तो जोपर्यंत चोर एंटर करत नाही तोपर्यंत होत नाही. मग चोरांनी आधीच रेकी केलेली असते की ठाकूरांचा मोबाईल नंबर काय म्हणून, तो त्याला माहिती असतो आणि मग तुम्हाला फोन करून सांगतो मैं बैंक ऑफ इंडिया से बोल रहा हूँ, आपका कार्ड नंबर काय लास्ट डिजिट आहे ना, मला खात्री वाटते बँकेतनं बोलतोय आणि तो आपको OTP दे दो म्हणून. तात्पर्य की हे सहज टळू शकतं, पण हे कोणी करत नाही. दुसरी गोष्ट उत्तम जे पोलिस सांगत नाहीत, आता मी सांगतो म्हणून पोलीस सांगतात की तुमच्या कार्डावरती मागच्या बाजूला जो CVV कोड असतो 3 आकड्याचा, 4 आकड्याचा, 5 आकडे, तो चक्क डायरीत लिहून ठेवा आणि ब्लेडनी खरडवून टाका. कारण चोराच्या हातात कार्ड गेलं, त्याने कार्ड नंबर, एक्सपायरी डेट सगळं टाकलं, पण CVV कोड टाकायला पाहिजे ना, तो CVV कोड तुम्ही खरडवून टाकलात, म्हणजे चोराला तो माहितीच नाही. जोपर्यंत CVV कोड टाकत नाहीये तोपर्यंत बँकेकडनं SMS यायची स्टेजच येणार नाही. किती सोपं उपाय, घरी लिहून ठेवा फक्त. त्यावेळी जो कार्ड घेऊ दे, काही तो करू शकत नाही. पण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण करत नाही. आणि मोस्टली जो छोटा असतो 747 असं 3 अक्षरी असतो आणि तो लक्षात ठेवतो. 2 किंवा 3 अक्षरी असतो. त्यामुळे तो हल्ली 5 आकडे पण असतात, पण तो लिहून ठेवून तो कार्डावरचा काढला ना, म्हणजे कार्ड चोरीला गेलं तरी. आणि ते माणसं म्हणतात ना की माझं हे केलं म्हणून, ते कशी रेकी करतात बघा. फसवणूक एक होती, फसवणूक एक असते, प्रकार अनेक असतात. एक मनुष्य धुळ्याला चालला होता. धुळ्याला असा एक टोल नाका आहे की तिथे पुण्यासारखं एकदा भरायचे, पुढच्या याच्यावरती पावती दाखवायची, तसं तिथे आहे. तर पहिल्या टोल नाक्यावरती त्याचं यंत्र चालत नव्हतं, त्यामुळे रिसीट येत नव्हती. तर तो गाडीवाला काय म्हणाला, मेरे को रिसीट देऊ, तुम्ही पैसे दूंगा म्हणून. तर ठीक आहे, बरोबर आहे, तुम्हाला आपली बात बरोबर आहे म्हणून. पण नको देऊ टोल म्हणून, कारण मी तुला पावती देऊ शकत नाही, नको देऊ टोल. मग ह्या माणसाने मग पुढच्या टोल नाक्याला काय तुम्हाला अडवेल ना तिथे, तो आपका मोबाईल नंबर देतो, मैं उसको बोल देता ये नंबर का गाडी आ रही है. आता ह्याच्यात गैर काय नाही, तो माणूस का खुश झाला, टोल वाचला तेवढा म्हणून त्याला नंबर दिला ना. अहो पण साधी गोष्ट, नंबर दिल्यावरती त्याच्या आधी काय झालं, त्यांनी कार्ड घेतलं. आता तुम्ही येत होतं पूर्वी कार्ड आतमध्ये स्वॅप करायला लागायचं. ते कार्ड मला सांगा, जो कॅमेरा गाडीचा नंबर प्लेट घेतो त्याला कार्डाचा नंबर नाही दिसत का, त्यांनी तो स्कॅन एकदा नाही चलता नाही करून ते रिटेट करून घेतलं. म्हणजे कार्डाचे डिटेल त्याला मिळाले टोल माणसाला, झालं. फोन नंबर ह्यानीच दिलेला आहे, मग तो वापरेल आणि पुन्हा फोन करेल तरी मी बँक से बोल रहा हूं म्हणून. ह्याच्या लक्षात सोय नाही मी काय करून बसलो होतो. मग काय झालं, मेरे खाली फोन आहे, मेरे खात्याचे पैसा घ्या. आपल्या लक्षातही असत नाही पण काय काय करून बसलेलो असतो. त्यामुळे पोलीस नेहमी सांगतात इतकी मोगलाई या देशात नाहीये की कोणाला मिस कॉल आला आणि पैसे गेले. काहीतरी आपण करून बसलेलो असतो. कारण ती जे डोक्यात काय असतं, हाय बरं झालं मला 250 रुपये टोल माझा वाचला, ते माहित असतं. हे माहिती नाही मी काय करून बसलो आहे ते. कोणाला काय प्रश्न असेल बरं, हे तुम्हाला हे मी जे बोललोय ना त्याचं माझ्याकडे PDF आहे, मला जाईना पाठवेल मी तुम्हाला. मी PDF देईन. आणि तसंही सगळीकडे माहिती पोचणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये माझं जे सायबर गुन्ह्यावरती प्रेझेंटेशन असतं त्याची पण मी स्लाईड शो सगळ्यांना देत असतो. घ्या तुम्ही तुमच्या सोसायटीत कार्यक्रम करा, मी एकटा कुठे पुढे पडणार, मी देत असतो. पुण्याला एक पोलीस आहेत, ते त्या बोरिवलीला होते, रिटायर्ड झाले, आता पुण्यात स्थायिक झाले, धनकवडीला. म्हणाले मला तुमचं PPT पाठवा, मी कार्यक्रम करतोय सायबर गुन्ह्यावरती. म्हटलं अवश्य करा, तसंही तुम्हाला देईन मी. तर तात्पर्य घरी गेल्यावरती ChatGPT इन्स्टॉल करा, गप्पा मारायला सुरुवात करा, भरपूर वेळ चांगला आपला जातो. फक्त हां, आणि तो असं काही प्रश्न विचारत नाही, OTP द्या वगैरे असं काय. चला तुम्ही बघा आता किती तुमचा वेळ झाला, तर आपले 6:30 झाले. कोणाला प्रश्न विचारायचा. हा, ह्याच्यात आता धोके काय ते सांगतो की चोर असतात ते वेगवेगळे मार्ग शोधत असतात फ्रॉड करायचे. आता मला सांगा, गाडी आता सिग्नल तोडला, रॉंग साईडमध्ये घुसली तर चलन येतं, आपल्याला सगळ्यांना माहिती झाले. चलन येतं सगळ्यांना माहिती झाले. परवा कोणाला तरी मेसेज आला की तुमच्या गाडीवरती किती किती चलन पेंडिंग आहे ते जर कळायचं असेल तर हे ॲप डाउनलोड करा. आता ते ॲप कोणाचं असतं पाहिजे, RTOचं असतं पाहिजे. ते ॲप RTOचं नव्हतं, प्रायव्हेट कोणतं तरी ॲप होतं. मग तिथे जर तुम्ही लॉग इन केलं तर त्या ॲपमध्ये काय काय लिहिलं आपल्याला माहिती पण असत नाही. तसं उद्या ह्याचं येईल की AI रिलेटेड काहीतरी तुम्ही हल्ली येतं बघा, तुमचा AI मध्ये फोटो काढा वगैरे सगळं आता येतं. नाही त्या बाजू मारल्या जाऊ, माझा एक फोटो AI मध्ये जाऊन मी कशाला कन्वर्ट करू, सोडून त्याच्या त्या गोष्टी आपल्याला माहिती असत नाही की कोण काय करतो. तेव्हा जसं ट्रॅफिक चाललं त्या माणसाने ते ॲप डाउनलोड केलं आणि भरपूर ते बँक डिटेल्स त्याला मिळाले वगैरे सगळे.
त्यामुळे केवळ ते नाव देतात की ई चलन वगैरे ते अक्षरं ठेवली की आपल्याला वाटतं आरटीओ कडून आलंय. ते आरटीओ कडून आलेलंच नसतं. तसं उद्या यायचे पण येते, इन्कम टॅक्स येतात ना तुमचा. बरोबर आपण रिटर्न भरलं ना की इन्कम टॅक्सच्या नावाने मेसेज येतो, IT युअर रिफंड इज ड्यू 3232. रिफंड म्हटल्यावर आम्ही खुश होतो. मग पुढे ते ॲप हे करा, इन्स्टॉल करा. अहो इन्कम टॅक्सचा ॲप इन्स्टॉल करायचा प्रश्नच येत नाही. तुम्ही रिटर्न भरलं जेवढी पहिल्यांदा त्यावेळी अकाउंट नंबर दिलाय तुम्ही, त्या नंबरला ते जमा होणार आहे रिफंड. एवढीच आम्हाला जनरलमध्ये नसेल ना तर मग कोणतरी पाठवतो. रिफंड म्हटल्यावर ते आपण, मला परवा फोन आला होता तुमचा प्रॉव्हिडंट फंडची रक्कम बाकी एवढे 12,000 रुपये हे करा. अरे म्हटलं मी रिटायर्ड होऊन झाली 20 वर्ष झाली आणि जर माझा प्रॉव्हिडंट फंड बाकी असेल ना आणि खरोखर बाकी असेल तर मला चक्रा मारायला लावतात ऑफिसमध्ये 25. समोरून कोणी फोन करणार आहे का असं म्हटलं सांगितलं. साधी अक्कल नको का? सरकारी ऑफिसमध्ये फोन येईल हे तुम्हाला द्यायचं आहे म्हणून, हाही पण विचार करत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तसं हे आहे, हे आपल्याला बरं, आपण ह्याच्यात युजर आहोत फक्त, आम्ही ह्याच्यात काही प्रोग्राम घेणार नाही आहोत. त्यामुळे आपण एक मजा म्हणून सगळं माहिती पण मिळू शकतं ना. फक्त 100% रिलायबल असेलच असं नाही. मग मी सांगितलं पण माहिती भरपूर आहे त्याच्याकडे. कुठल्याही विषयावरती आपण माहिती मिळवू शकतो. आणि आता सुद्धा कसं होतं, तर हे आता इंटरनेटचं जग एवढं झालंय ना की तुमच्या हातात काहीच राहिलं नाही. मी रेल्वेचं बुकिंग केलं मुंबई ते औरंगाबाद की लगेच मला औरंगाबादच्या हॉटेल्सचे, औरंगाबादच्या ट्रॅव्हल कंपन्यांचे मेसेज यायला सुरुवात होते. म्हणजे कुठून तरी त्यांनी इन्फॉर्मेशन घेतली आहे ना की रेल्वेमध्ये त्याने बुकिंग केलं म्हणतात. कुठून घेतले भगवान नाही, पण त्याला मिळाले हे तेवढंच खरं आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणाकोणाकडे आपण तक्रार करणार हे तेवढंच खरं आहे. त्यामुळे आता मी एक वृद्धाश्रम आहे सिंहगडला, त्याला मी फक्त एक मेसेज पाठवला की तुमच्या वृद्धाश्रमामध्ये आजी आजोबांसाठी गाण्याचा कार्यक्रम विनामूल्य करायचा आहे, प्रवास खर्च देखील देऊ नका, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. फक्त एक मेसेज पाठवला. मला जवळजवळ 70-80 वेगवेगळ्या वृद्धाश्रमाकडनं आले की आमच्याकडे वृद्धाश्रम आहे, आमची टॅरिफ आहे. मी विचार नव्हतं, म्हणजे बातमी कुठे नाही कुठे लीक होते. आणि दुसरी गोष्ट, हे जे पाठवणार आहे ना, ज्यांनी नॉर्मल खरा जेन्युइन वृद्धाश्रम हे असले धंदे करणार नाही की तिकडचं डेटा घेणे, हे करणार म्हणजे कोणतरी चॅप्टरच माणूस असतो ना. आणि त्याच्या ह्याच्यावर गेल्यावरती कुठेही त्याचा पत्ता नाही, फक्त मोबाईल नंबर. का रे बाबा, जर माणसं यायला पाहिजेत तर तू पत्ता वगैरे दे ना. कुठे येतो काय करत नाही, नाशिकचा आहे की धनकवडीचा आहे तो. त्यामुळे आपण तारतम्य वापरलं ना तर कोणी, पण ह्याला इलाज काही नाही आहे. तर लोक म्हणतात तुम्हाला रॉंग कॉल्स येतात, मार्केटिंगचे कॉल येतात, ब्लॉक करा. अहो तुम्ही एक कॉल ब्लॉक करा, तो 25 सिम कार्ड नवीन घेतो, तिकडनं पाठवायला सुरुवात करतो. किती तुम्ही ब्लॉक करणार. दुसरी गोष्ट, तुम्ही ब्लॉक करता म्हणजे ती एजन्सी आहे, गव्हर्नमेंटची एजन्सी, त्याला तुम्ही सांगता ब्लॉक करता म्हणजे हा नंबरवरून मला फोन येता नाही आहे. समजा तो जो फ्रॉड करणार आहे तो, त्याला जर त्यांनी 2,000 रुपये दिले आणि जो ब्लॉक केला परत उचल म्हणून, काही होऊ शकतं. त्यामुळे त्याला आपण सावध राहणं हा त्याला उपाय आहे. पण हे केवळ असं होतं म्हणून मी वापरणार नाही हे म्हणणं चुकीचं आहे. वापरणं आवश्यक आहे. म्हणजे ChatGPTवर सुरुवात करा, खूप एन्जॉय करा तुम्ही. सावध तो सुखी असं. पण याचा अर्थ AIचा मुलांना, पुढची जी पिढी आहे, मुलांना, लहान मुलं, त्यांना काय फायदा होईल. ह्याचं सांगितलं ना, हा जो कॅमेरा आता निघाला ना, कोणते रिसर्च केले ना त्याच्यावरती, तो कॅमेरा 360 अभ्यासात त्यांना मिळेल ना. अभ्यासामध्ये कसं होईल, त्याला माहिती तरी सगळी मिळेल ना. जसं मी म्हटलं वि स खांडेकरांच्या बद्दल मी सगळ्या लेखकांचं विचारलं की शिवाजी महाराजांच्यावरती कोणी कोणी पुस्तकं लिहिली आहेत वगैरे. ही तर माहिती ना घरी तर मिळेल ना, भले परीक्षेसाठी वापर येणार नाही. जी माहिती, ही माहिती सगळी त्याला एकत्रित मिळेल ना कुठल्याही विषयाची, परीक्षेसाठी तो वापर करेलच ना. मुलाला फायदा आहे. पूर्ण पुस्तकं पण मिळतात. डिपेंड होतं सगळं डिपेंड त्यांनी काय ठेवलं आहे ते. सगळे लोक फ्री देत नाही, एखादं पान पहिला देतात आणि नंतर मग तुम्हाला पैसे भरायला लागतात. तुमची वेळ बघा काय कुठे. ह्याचं मी रेकॉर्डिंग केलं आहे, मला यूट्यूबची लिंक पाठवतो नंतर. म्हणा तुम्ही. 1-2 काय तुम्हाला शक्य होईल. जीवाला का मला
जीवाला का देतो. झाले तिथे 2दा झाले. 6वा प्रोग्राम आहे आणि शिवाय सगळ्यात जास्त हे झाले वेट म्हणाले. वेट कोणी बघितलं बार लावतो. मराठी जीवाला का म्हणत माईक आहे येतं ऐकायला. Thank you.
वन मोर. अरे डुएट म्हणा. ते पण चालेल. डुएट म्हणा. सर चूज करताय ना तोपर्यंत मी जिबीरी टाकतो. त्याला विचारलं वडे कसे करतात, उडीद डाळ सगळं छान करून दिलं. मग मी त्याला म्हटलं मला बटाटे वडे आवडतात. मग बटाटे वडे आणि बरोबर अशी माहिती आहे की अनादि चंद्र अंबरी अनादि धुंदयामिनी यौवनात तू नवी मदीय प्रीत स्वामिनी कर्ण प्रीत पुण्य बैसये सुहासिनी बैसये सुहासिनी नवीन आज चंद्रमा. यावनात नांदते तुझीच प्रीत संपदा कशास वेगळेपणा कशास वेगळेपणा जवळ ये विलासिनी जवळ ये विलासिनी नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी नवीन भावना नवीन स्वप्नलोचनी नवीन आज चंद्रमा. चला बोगस बोगस आहे ऍड करून टाकलेला आहे सगळं. हो सगळं खोटं आहे ते.